डायमेन्शन्स हा टॉपिक आपला सुरू आहे आणि काही बेसिक फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्यांचा डायमेन्शन्स आपण काढलेला आहे. आपल्याला जर कालचं लेक्चर व्यवस्थित आठवत असेल तर आपण काल डायमेन्शनची डेफिनेशन सांगितली. काय डेफिनेशन सांगितली? द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज, द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज इज कॉल्ड ॲज, मग ते डायमेन्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, किंवा तुम्ही असंही डेफिनेशन लिहू शकता, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ॲज पॉवर टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज सो एज टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी, असं आपण सांगितलं. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढले. आपण सुरुवात कोणापासून केली? वेलॉसिटी, ज्याचं डायमेन्शन मी तुम्हाला घरी काढायला सांगितलेलं होतं. काढलंय का? फी इज इक्वल टू एस बाय टी, हा फॉर्म्युला वापरून ते तुम्हाला जमेल. पुढे दुसरं काय सांगितलं? असलेरेशन, त्याचा काय फॉर्म्युला वापरला? फी बाय टी. काय वापरला? फी बाय टी फॉर्म्युला वापरला. त्याच्यानंतर फोर्सचं डायमेन्शन आपण काढलं. त्याच्यानंतर मोमेंटमचं डायमेन्शन आपण काढलं. बरोबर आहे. याच्याशिवाय अजून सरफेस टेन्शनचं डायमेन्शन आपण काढलं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन आपण काढलं. प्रेशरचं डायमेन्शन आपण काढलं. पॉवरचं डायमेन्शन आपण काढलेलं आहे. अजून एक बेसिक कॉन्सेप्ट जी आहे ज्याचं डायमेन्शन आपल्याला काढावं लागतं ती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? जर सेलच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल बद्दल आपण बोलत असू तर, किंवा ईएमएफ ऑफ द सेल अशी ती कॉन्सेप्ट आहे, तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, दिस इज वर्क डन टू सर्क्युलेट चार्ज, टू मूव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. पोटेन्शियल डिफरन्स ही कॉन्सेप्ट इथूनच येते. सो फी म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू बाय क्यू. काय आहे? डब्ल्यू बाय क्यू. आता मला याचं डायमेन्शन काढायचंय. कशासाठी चाललंय हे सगळं? डायमेन्शन काढण्यासाठी. मग आपण काय केलंय? फीचं डायमेन्शन पाठ करून ठेवले. मी तुम्हाला दोन डायमेन्शन्स पाठ करायला सांगितलेत. कुठले कुठले दोन डायमेन्शन्स पाठ करायला सांगितलेत? फोर्सचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितले, जे किती आहे? m रेस टू 1, l रेस टू 1, t रेस टू -1, आणि w किंवा -2. w किंवा एनर्जीचं डायमेन्शन मी तुम्हाला पाठ करायला सांगितले, जे किती आहे तुमचं? m रेस टू 1, l स्क्वेअर t रेस टू -2, m रेस टू 1, l स्क्वेअर t रेस टू -2, असं देखील डायमेन्शन्स आहे. आपण काय करूया? फीचं डायमेन्शन लिहायचंय. तर एवढं एक आहे आपल्याकडे की डब्ल्यूचं डायमेन्शन आहे, पण व्हॉट अबाउट क्यू? क्यूचं काय करणार? मग काय कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे डायमेन्शनची? द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज, द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज. मग क्यू इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी, बरोबर? मग क्यूच्या संदर्भातली फंडामेंटल क्वांटिटी वी नो दॅट I is equal to Q by T. Electric current is defined as rate of flow of charge. Rate of flow of charge. मग Q is equal to IT. Q is equal to IT. फिजिक्स मध्ये 3 क्वीन लक्षात ठेवायच्यात. एक ही Q is equal to IT, क्वीन IT कंपनीतली, क्वीन IT चालणारी, काय पण लक्षात ठेवा, क्वीन IT चालणारी, क्वीन IT वाली असं. दुसरी क्वीन आहे चप्पल वाली, जे पुढच्या वर्षी येईल, कॅपॅसिटर्स मध्ये येते, Q इज इक्वल टू CV. आणि तिसरी क्वीन वडा विकते, वडा विकणारी क्वीन, वडा विकणारी क्वीन, विकणारी क्वीन ही बघा, ही ती आहे. ही बाजूला ठेवला, W बाय Q हा फॉर्म्युला त्याच्यावरून तयार झाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सिलेबस मध्ये ह्या 3 क्वीन आहेत. Q इज इक्वल टू IT वाली, Q इज इक्वल टू CV वाली, आणि W इज इक्वल टू VQ वाली. क्वीन IT कंपनीतली, क्वीन चप्पलवाली, आणि वडा विकणारी क्वीन, असं तो जस्ट लक्षात ठेवा. आता ही Q इज इक्वल टू IT का टाकलं आपण? बिकॉज डायमेन्शनचे डेफिनेशन काय सांगते आपल्याला? द पॉवर्स टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज. Q इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी ना. Q फंडामेंटल आहे का? नाही. मग Q उचलावं लागेल आपल्याला. W चं डायमेन्शन पाठ आहे आपलं, त्याच्यामुळे आपण त्यात बदल नाही करणार आहे. Q च्या जागेवर काय लिहिणार आहे? IT. क्यूच्या जागेवर काय लिहिणार? IT. सो फी इज इक्वल टू W. मग W चा डायमेन्शन m रेस टू 1, l स्क्वेअर l2 t रेस टू -2, असं आपण पाठ केले. I इज द फंडामेंटल क्वांटिटी. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज, त्याच्यामध्ये I इज द फंडामेंटल क्वांटिटी.
सो काय होणार आय रेस टू 1 आणि टी रेस टू 1. देअरफॉर हे डायमेन्शन्स ऑफ फी लिहायला चालू केलेत आपण. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ फी हा तुमचा एम रेस टू 1 आहे तसा, हा एल स्क्वेअर टी रेस टू -2 हे पहिलं आहे तसं लिहिलं आपण. हे वर जाऊ द्या, काय होईल आय रेस टू -1 वर आला आय रेस टू -1. हा टी वर येऊ द्या, काय होईल टी रेस टू -1 टी रेस टू. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ फी आर बोला काय होतील एम रेस टू 1 एल स्क्वेअर हे -2 आणि हे -1 काय झालं टी रेस टू -3 आय रेस टू -1. काही पुस्तकात ते ए ने पण दाखवतात, एम्पियरचं ए, इलेक्ट्रिक करंटचं युनिट काय आहे एम्पियर, मग कधी कधी ते ए पण दाखवतात. आलं लक्षात. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कशाचं डायमेन्शन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. मग फी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यूच्या जागेवर काय टाकलं आय टी. का टाकलं आय टी बिकॉज क्यू इज इक्वल टू आय टी. क्यू हा फंडामेंटल नाही, त्याचे पॉवर्स आपण लिहून चालणार नाही. मग क्यूच्या जागेवर काय टाकलं आय टी. मग क्यूच्या जागेवर आय टी टाकल्यानंतर आता डब्ल्यूचं डायमेन्शन मला माहिती आहे, आय फंडामेंटल आहे टी पण फंडामेंटल आहे. मग डब्ल्यूचं डायमेन्शन एम रेस टू 1 एल स्क्वेअर टी रेस टू -2 क्यू इज इक्वल टू आय टी आय रेस टू 1 टी रेस टू 1. मग डब्ल्यूचं डायमेन्शन हे आहे तसं ठेवलं, आय रेस टू 1 टी रेस टू 1 वर आलं आय रेस टू -1 टी रेस टू -1. ते सगळं सोडवलं, फीचं डायमेन्शन आपल्याला काय मिळते एम रेस टू 1 एल स्क्वेअर टी रेस टू -3 आय रेस टू -1. तुम्हाला डायमेन्शन्स काढायला म्हणून हे विचारणार नाहीत, मला नाही वाटत हे विचारणार आहेत आत्ता 11वीला. पण पुढे चालून जेवढं तुम्ही जसं जसं फिजिक्स पुढे जाईल त्या महत्वाच्या फिजिक्सच्या कॉन्सेप्टच्या बाबतीमध्ये त्याचं एसआय युनिट आणि त्याचं डायमेन्शन काढावंच लागतं. आणि हा जो धडा आहे हा आपण जो शिकतोय सध्या हा तेच बेसिक आहे की जे पुढे चालून आपल्याला जे लागणार आहे त्याची तयारी करतोय आपण. म्हणजे पुढे चालून ज्यावेळेस आपल्याला डायमेन्शन्स काढायचे तर ते तुमच्या मनाने तुम्हाला डायमेन्शन्स काढता यावेत म्हणून हे शिकतोय. थोडक्यात काय लहान पोरांना कसं बेरीज करायला शिकवतात कारण ती पुढे उपयोगी पडणार आहे, गुणाकार करायला शिकवतात कारण तो पुढे उपयोगी पडणार आहे, तसं डायमेन्शन्स काढणं ही एक थोडक्यात अशी क्रिया आहे की जी आपल्याला पुढे वारंवार उपयोगी पडणार आहे. लक्षात येते. त्यामुळे पाठांतर करण्यापेक्षा डायमेन्शन्स काढायचे कसे हे महत्वाचं आहे. अजून एक कॉन्सेप्ट आहे रेजिस्टन्स. सगळ्याच नाही घेत बसत मी आता, एवढी एक सांगतो आणि वाटलं तर पुढे जाऊया आपण. मग काय करा तुम्ही शाळेत घेतलेले मला सांगा, त्याच्यानुसार परत माझ्याकडून राहिलेले काय असेल ते मी घेतो. रेजिस्टन्स अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर, अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द करंट थ्रू इट. एखाद्या कंडक्टर मधून जाणारा जो करंट असतो त्याला जो विरोध होतो कंडक्टर कडून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो रेजिस्टन्स. अगदी पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. ओहम्स लॉ तुम्ही ऐकला असेल तो व्ही इज इक्वल टू काय असतो आय आर. देअरफॉर आपण आर बद्दल बोलतोय. आर इज रेशो ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स टू द इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल डिफरन्स टू द इलेक्ट्रिक करंट हे आपण 9वीत शिकलोय ओहम्स लॉ. 11वीत परत तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक मध्ये तो होणार आहे. आर इज इक्वल टू काय असतो व्ही बाय आय. आर इज इक्वल टू व्ही बाय. चला मग रेजिस्टन्सचा डायमेन्शन काढण्यासाठी सुरुवात केली. आर इज इक्वल टू व्ही बाय आय पासून. कशापासून सुरुवात केली आर इज इक्वल टू व्ही बाय आय. सो आर इज इक्वल टू आय फंडामेंटल आहे त्याच्याबद्दल काही विषयच नाही. मग फक्त त्याच्याच एकट्याचा घातांक लिहायचा का नाही, सगळ्या फिजिकल क्वांटिटीज त्यातल्या ज्या फंडामेंटलच्या स्वरूपातच मांडायच्यात आपल्याला. मग व्ही म्हणजे काय आत्ता सांगितलं आपण, आता जस्ट आधीचे एक्सप्रेशन व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू. मग व्हीच्या जागेवर आपण टाकलं हे डब्ल्यू बाय क्यू आणि हा तुमचा आय. चला डब्ल्यूचं डायमेन्शन पार्ट आहे, क्यू चं डायमेन्शन आपलं पार्ट नाहीये आणि क्यू फंडामेंटल नाहीये. मग क्यू आधी आपल्याला काय करावं लागेल फंडामेंटलच्या स्वरूपात न्यावं लागेल. मग क्यू इज इक्वल टू काय असतो आय टी. क्यू इज इक्वल टू काय असतो आय टी. देअरफॉर आर इज इक्वल टू डब्ल्यू तसाच ठेवला, क्यू इज इक्वल टू कोण आहे आय टी आणि हा परत तुमचा आय. आता चेक करा आपण डायमेन्शन्स लिहू शकतो का या क्वांटिटीचे. डब्ल्यूचं डायमेन्शन तुमचे पार्ट आहेत. डायमेन्शन्स ऑफ आर बद्दल आपण बोलतो आहोत. पैकी डब्ल्यूचे डायमेन्शन तुम्हाला पार्ट आहेत. काय डब्ल्यूचे डायमेन्शन एम रेस टू 1 एल स्क्वेअर टी रेस टू -2 डिवायडेड बाय खाली कोण आहे आय इंटू आय. आय इंटू आय काय झालं आय स्क्वेअर टी
रेस टू 1 टी रेस टू 1 जाऊ द्या वर. सो डायमेन्शन्स ऑफ आर काय होतील एम रेस टू 1 हे मूळचं तुमचं एम रेस टू 1 हा तुमचा एल स्क्वेअर हा तुमचा टी रेस टू -2 हे वर गेल्यानंतर आय रेस टू -2 हा वर आल्यानंतर टी रेस टू -1 चला देअरफॉर एम रेस टू 1 हा कोण आहे एल स्क्वेअर त्याला कोण जोडीला नाहीच आहे एल स्क्वेअर हा -2 आणि हा -1 किती झाले -3 टी रेस टू -3 आणि हा आय रेस टू -2 आय रेस टू -2 सो एम रेस टू 1 एल स्क्वेअर टी रेस टू -3 आय रेस टू -2 हे कशाचं डायमेन्शन आहे आरचं. मला अपेक्षित नाहीये तुमच्या या लेवलवर तुम्ही जे तुम्हाला जे शिकवलं जाते त्यात 11वीच्या परीक्षेसाठी हे डायमेन्शन्स वगैरे तुम्हाला काढायला सांगतील ना इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं सांगतील ना रेजिस्टन्सचं काढायला सांगतील. हे मी तुम्हाला सीईटी साठी उपयोगी पडेल किंवा पुढे चालून थोड्याशा कॉम्प्लिकेटेड क्वांटिटीज आल्या तर त्यांचं डायमेन्शन कसं काढायचं असतं याच्यासाठी सांगितलेला भाग आहे. समजतंय का? ठीक आहे चला थोडंसं पुस्तकात पण जाऊया आपण. चला डायमेन्शनच्या संदर्भातल्या ज्या बेसिक गोष्टी आपल्या झालेल्या आहेत त्या परत एकदा रिवाइज करतोय आपण. सिम्बॉल फॉर डायमेन्शन्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज डायमेन्शन काढत असताना आपल्याला सिम्बॉल्स वापरायचे जे वापरून पण झालेत आपण आता एम रेस टू 1 म्हणजे मास साठी काय वापरला आपण कॅपिटल एम लेंथ साठी काय वापरला कॅपिटल एल टाइम साठी काय वापरला कॅपिटल टी इलेक्ट्रिक करंट साठी काय वापरला आय. सो काय सिम्बॉल वापरणार आहोत लेंथ साठी काय वापरतोय आपण एल वापरून झालाय आपला. ठीक आहे त्याच्यानंतर मास साठी काय वापरायचं ठरलंय आपलं कॅपिटल एम टाइम साठी काय वापरायचं ठरलंय आपलं कॅपिटल टी वापरायचं ठरलेलं आहे. टेम्परेचर साठी आपण वापरलेला नाही. केल्विन कॅपिटल के तरी वापरतात नाहीतर थिटा तरी वापरतात. काय वापरतात कॅपिटल के किंवा थिटा दोघांपैकी एक वापरतात के और थिटा हा डायमेन्शन साठी सिम्बॉल वापरायचा आहे. करंट साठी मग अशी मी सांगितलं तसं आय किंवा ए असं दोघांपैकी एक सिम्बॉल वापरतात. त्याच्यानंतर डायमेन्शन म्हणजे काय आपण सांगितलं द पॉवर टू फंडामेंटल क्वांटिटीज आर रेस कशासाठी सो एज टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट क्वांटिटी जनरली ती डिराइव्हड क्वांटिटी असते. त्या डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी जे आपण ते घातांकाच्या स्वरूपात लिहितो त्याला आपण काय म्हणतो डायमेन्शन्स म्हणतो हे आपण सांगून झालेलं आहे. ठीक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी जनरली येत नाही जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्याचं युनिट काय आहे कॅन्डेला काय आहे कॅन्डेला CD त्याचा सिम्बॉल आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आपण जनरली डायमेन्शन्स काढताना ह्या क्वांटिटीज वापरतो लेंथ मास टाइम टेम्परेचर आणि करंट. लेंथ मास टाइम टेम्परेचर करंट आणि याच्या व्यतिरिक्त दोन फंडामेंटल मध्ये कोण येतं ल्युमिनस इंटेन्सिटी ज्याचा सिम्बॉल काय आहे युनिटचा कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट काय आहे मोल ज्याचा सिम्बॉल आपण काय लिहितो MOL. ठीक आहे डायमेन्शन्स फॉर्म्युला लिहिणं म्हणजे काय तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे आपण लिहितो त्याला काय म्हणतात डायमेन्शन्स फॉर्म्युला. तर हे झालं मी वर्बली सांगितलं व्यावहारिक दृष्ट्या मला जे उघड्या डोळ्याने दिसलं. पुस्तकी भाषेत त्याला काय म्हणतात 11वीच्या बोर्ड 11वीला जी तुमची कॉलेजची एक्झाम होईल त्यात हे तुम्हाला विचारलं जाणार नाही की डिफाईन डायमेन्शन फॉर्म्युला नाही फक्त एक ऍडिशनल नॉलेज म्हणून लक्षात राहू द्या. पुस्तकी भाषेमध्ये व्हॉट इज डायमेन्शन फॉर्म्युला एक्सप्रेशन ऑफ
1 युनिट ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. त्याच्यावरून युनिट तयार होतं. मी पाठीमागच कालच्या लेक्चरला दाखवलं पण त्याच्यावरून युनिट कसं तयार होतं. कशावरून? डायमेन्शन वरून. ठीक आहे, चला त्याच्यानंतर डायमेन्शन फॉर्म्युला कसा लिहिला जातो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिला जातो. जर मेकॅनिक्स मधले कॉन्सेप्ट असेल तर जनरली ती कशाच्या स्वरूपात असते? मास, लेंथ आणि टाइमच्या स्वरूपात असते. जर हीट अँड टेम्परेचर आलं तर त्याच्यामध्ये केल्विन किंवा थिटा जोडला जातो. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आलं म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी आली तर किंवा मॅग्नेटिझम आलं तर त्याच्यात काय ऍड केलं जातं? आय, इलेक्ट्रिक करंटचा आय ऍड होतो. इल्स हे तिघं फिक्स आहेत, एम, एल आणि टी, आणि त्यांचा पॉवर एक्स, वाय, झेड. आता इथं आपण एक्स, वाय, झेड मानले, ते काही असू शकतात. जसं की फोर्स मध्ये काय आहे? एम रेस टू 1, एल रेस टू 1, टी रेस टू -2. या पद्धतीने लिहिला जातो डायमेन्शन फॉर्म्युला. काय लिहिला जातो? डायमेन्शन फॉर्म्युला या पद्धतीने लिहिला जातो. डायमेन्शन्स कसे काढायचे? आपण स्पीडच नाही, आपण स्पीडचं काढलं, व्हेलॉसिटीचं काढलं, असेलरेशनचं काढलं, फोर्सचं काढलं, एनर्जी काढलं, वर्क काढलं, त्याच्यानंतर काय अजून इम्पल्स काढलं, पॉवर काढले, प्रेशर काढून दाखवलं तुम्हाला मी, स्ट्रेस काढून दाखवलं, त्याच्यानंतर प्रेशर, स्ट्रेस शिवाय आज काय दाखवलं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल दाखवलं, रेजिस्टन्स काढून दाखवलं. अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटी सिलेबस मध्ये येणार आहेत ज्यांचा डायमेन्शन आपल्याला काढावं लागणार आहे. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचा काय माहिती असला पाहिजे? फॉर्म्युला. नंतर तो आपल्याला कशामध्ये न्यायचा आहे? फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपात लिहायचा आहे, आणि फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपात नेऊन आपल्याला त्यांचं काय लिहायचं असतो? पॉवर्स द्यायचे असतात. या पद्धतीने आपण डायमेन्शन्स काढणार आहोत. तशा वेगवेगळ्या क्वांटिटीचं आपण डायमेन्शन काढले. आता टेम्परेचर ग्रेडियंट समजा मी घेतलं नव्हतं, पण टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला काय आहे टेम्परेचर ग्रेडियंटचा? टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर. आता टेम्परेचर ग्रेडियंटला सिंबल काय वापरलाय? नाही वापरलं का? ठीक आहे, चला. टेम्परेचर ग्रेडियंट, चला के असा काहीतरी सिंबल वापरू आपण. मग टेम्परेचर डिवायडेड बाय लेंथ पर युनिट लेंथ, दॅट इज टी बाय एल. टी बाय एल. चला, टी फंडामेंटल आहे का? टेम्परेचर इज द फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ फंडामेंटल आहे का? आहे. मग डायमेन्शन फॉर्म्युला लिहिताना हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकायचं. एल वर आला, एल रेस टू काय होईल? -1. एम आहे का मास? नाही, म्हणजे जे नाही ते एम रेस टू 0. एल खाली एल रेस टू 1 आहे, वर आल्यावर काय होईल? एल रेस टू -1. हा टी फॉर टाइम नाहीये, टी फॉर टाइम नाही, मग टी रेस टू काय आहे? 0. टेम्परेचर आहे, काय आहे? टेम्परेचर, एकतर केल्विन किंवा एकतर थिटा, आणि न्यूमरेटरलाच आहे, सो के रेस टू 1, के रेस टू 1. हे झालं टेम्परेचर ग्रेडियंटचं डायमेन्शन. एम रेस टू 0, एल रेस टू -1, टी रेस टू 0, के रेस टू 1. समजलंय काय? ठीक आहे, चला पुढे जाऊया. फायनल आन्सर बघा, एम रेस टू 0, एल रेस टू -1, टी रेस टू 0, कारण टाइम हा फॅक्टर नाहीच इथं, आणि के रेस टू 1. हे झालं टेम्परेचर ग्रेडियंटचं डायमेन्शन. आता हे परीक्षेला विचारलं जाणार नाही 11वीला, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे डायमेन्शन्स बद्दलचं बेसिक. ते थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय काय आहे? फिजिकल क्वांटिटीज ऑन द बेसिस ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनचा आधार घेऊन फिजिकल क्वांटिटीचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं का? तर हो, करता येतं. पहिला प्रकार केला आपण डायमेन्शनल व्हेरिएबल. काय? डायमेन्शनल व्हेरिएबल म्हणजे ती जी काय फिजिकल क्वांटिटी असते, इट हॅज डायमेन्शन, इट हॅज डायमेन्शन. अजून काय आहे? दुसरी महत्वाची गोष्ट, डज नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू. म्हणजे असा एक कॉन्स्टंट आहे, बघा मी काय सांगतोय, अशी एक फिजिकल क्वांटिटी असं म्हणूया जिला फिक्स डायमेन्शन आहे, पण तिची व्हॅल्यू फिक्स नाही. आलेलं उत्तर फिक्स आहे का? नाही. एक्झाम्पल बघा, फोर्स. फोर्सला डायमेन्शन आहे का? एम रेस टू 1, एल रेस टू 1, टी रेस टू -2. प्रत्येक वेळेस फोर्सचं येणारं उत्तर सेम आहे का? कधी 5 न्यूटन, कधी 10 न्यूटन, कधी 15 न्यूटन, कधी 2 न्यूटन, कधी 1 न्यूटन. म्हणजे डज नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू, डज नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू, बट इट हॅज डायमेन्शन. म्हणजे फोर्सला डायमेन्शन आहे, व्हेलॉसिटीला डायमेन्शन आहे, ऍक्सेलरेशनला डायमेन्शन आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्या फिजिकल क्वांटिटी घेतल्या आजच्या लेक्चर पर्यंत, त्या सगळ्या पहिल्या प्रकारात येतात, डायमेन्शनल व्हेरिएबल. डायमेन्शनल
म्हणजे डायमेन्शन आहे पण त्यांची व्हॅल्यू काय होते, व्हॅरी होते, ते प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहत नाही. हा झाला पहिला प्रकार. एक मात्र ह्याच्यातली नाही बरं का, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्या प्रकारात बसत नाही. का बरं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्या प्रकारात बसत नाही? पहिलं सॅटिस्फाय करतं, इट हॅज डायमेन्शन m⁻⁻1 L³ T⁻²⁻2 असावं बहुतेक. m⁻⁻1 L³ T⁻²⁻2 काल आपण ते काढून दाखवलं. इट हॅज डायमेन्शन, येस इट हॅज डायमेन्शन, पण इट हॅज फिक्स व्हॅल्यू ना, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. इट हॅज फिक्स व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू व्हॅरी होत नाही, मग तो डायमेन्शनल व्हेरिएबल मध्ये येणार नाही. इथे व्हॅल्यू पण व्हॅरी झाली पाहिजे आणि त्याला डायमेन्शन सुद्धा असलं पाहिजे, अशा क्वांटिटीज येतात. डायमेन्शनलेस व्हेरिएबल, डायमेन्शनलेस व्हेरिएबल, इथे यांना डायमेन्शनच नसतं, डायमेन्शन नसतं. अशा कोणत्या क्वांटिटी ज्या दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो आहे, ज्या दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो आहे. फॉर एक्झाम्पल टेन्साईल स्ट्रेन नावाची कॉन्सेप्ट आहे. अजून बाकीची उदाहरणं येतीलच, मी इथं सांगतोय ते उदाहरण आहे टेन्साईल स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय खाली परत कोण, ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल लेंथ, इनिशियल लेंथ. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड, इलॅस्टिसिटी जी आहे त्याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट येते. मग टेन्साईल स्ट्रेन कोणाचा रेशो आहे? चेंज इन लेंथ, जे कशात येईल? मीटर. ओरिजिनल लेंथ जी कशात येईल? मीटर. दिस इज द रेशो ऑफ टू सिमिलर फंडामेंटल क्वांटिटीज. वर कोण आहे? लेंथ, खाली पण कोण आहे? लेंथ. मग दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीज मधला जर रेशो असेल तर तो कसा असतो? डायमेन्शनलेस, त्याला डायमेन्शन असणार नाही. स्ट्रेन, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेन ही काय आहे? डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. सो डायमेन्शनलेस व्हेरिएबल हॅज नो डायमेन्शन, त्याला डायमेन्शन असणार नाही. बट व्हेरिएबल आहे याचा अर्थ त्याच्या इट डज नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू, त्याला फिक्स व्हॅल्यू मात्र नसते. इट डज नॉट हॅव फिक्स व्हॅल्यू. एक्झाम्पल आहे याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, प्लेन अँगल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा रेशो आहे? लास्ट इयरला होतं तुम्हाला लाईट चॅप्टर मध्ये, साइन I बाय साइन R, स्नेल्स लॉ. साइन I बाय साइन R, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू दी साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ज्याला आपण स्नेल्स लॉ असं म्हणतो. तो स्नेल्स लॉ आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास साठी किती आहे? 1.5 आहे. डायमंड साठी किती आहे? 2.4 आहे. एअर साठी किती आहे? 1 आहे, 1.003. व्हॅक्युम साठी किती आहे? 1 आहे. मीडियम बदललं त्याची व्हॅल्यू बदलते, मीडियम बदललं त्याची व्हॅल्यू बदलते. ग्लास साठी मी 1.5 सांगितलं, 1.33 आहे. किती आहे? 1.33. वॉटर साठी किती आहे? वॉटर साठीच 1.33. चला ठीक आहे, एकाचा 1.5 आहे आणि एकाचा 1.33. मला एक्झॅक्ट व्हॅल्यू आठवत नाही. ग्लास आणि ग्लासचा बहुतेक 1.5 आहे आणि वॉटरचा किती आहे? 1.33 आहे. डायमंडचा मी सांगितलं तसा 2.42 आहे. एअरचा 1.003 आहे. व्हॅक्युमचा किती आहे? 1. पॉइंट इज दॅट ह्या व्हॅल्यू पार्ट असल्या पाहिजेत का? नाही. मला हे सांगायचंय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला डायमेन्शन नाहीये, पण त्याला व्हॅल्यू पण फिक्स नाही, ती मीडियम नुसार बदलते. ग्लास साठी वेगळी, वॉटर साठी वेगळी, वगैरे वगैरे वगैरे. आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढे. 4 कॅटेगरीज ऑफ फिजिकल क्वांटिटीतल्या 2 झाल्या, आता ही तिसरी. डायमेन्शनल कॉन्स्टंट. डायमेन्शनल म्हणजे डायमेन्शन आहे पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन आहे पण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. लाईक प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंटला डायमेन्शन आहे तर हो आहे, जूल सेकंद वरून ते आपल्याला काढता येतं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डायमेन्शन आहे तर हो आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. किती? 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. प्लँक्स कॉन्स्टंट ती पण व्हॅल्यू फिक्स आहे, 6.63 × 10⁻34 जूल सेकंद. म्हणजे व्हॅल्यू काय आहेत? फिक्स आहेत. व्हॅल्यू कशा आहेत? फिक्स. आणि दे ऑल्सो हॅव डायमेन्शन, आणि त्यांना डायमेन्शन पण आहे. सो पहिली गोष्ट दे हॅव डायमेन्शन. अनेक वचन म्हणून मी दे हॅव म्हणतोय. सिंग्युलर असेल तर दिस फिजिकल क्वांटिटी हॅज डायमेन्शन. अगेन याची जी व्हॅल्यू आहे इट इज कॉन्स्टंट. याची जी व्हॅल्यू आहे इट इज कॉन्स्टंट. इट हॅज फिक्स व्हॅल्यू. उदाहरणार्थ मग एक्झाम्पल म्हणून आपण काय घेऊ शकतो? मी आता सांगितलं तसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याच्यात येईल, प्लँक्स कॉन्स्टंट याच्यात येईल,
गॅस कॉन्स्टंट जो की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला येतो, आर, कॅपिटल आर ने तो दाखवला जातो. या सगळ्या गोष्टी ह्या कशामध्ये येतात? डायमेन्शनल कॉन्स्टंट मध्ये येतात. चौथं, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. याला डायमेन्शन नाही, मग अशी पण आपण पाहिले एकाला डायमेन्शन नव्हतं पण व्हॅल्यू चेंज होत होत्या, म्हणजे नाही का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू चेंज होत होती. इथं हा नमुना आपण असा बघतोय, डायमेन्शन नाही पण व्हॅल्यू मात्र कशी आहे? कॉन्स्टंट आहे. डायमेन्शनलेस, इट हॅज नो डायमेन्शन. कॉन्स्टंट, बट इट हॅज कॉन्स्टंट व्हॅल्यू, फिक्स व्हॅल्यू. कॉन्स्टंट नंबर्स लाईक 1 2 3 4 5. एकला डायमेन्शन आहे का? न्यूमेरिकल व्हॅल्यूला डायमेन्शन नसतं, पण व्हॅल्यू फिक्स आहे ना. 1 ची व्हॅल्यू आजही 1, उद्याही 1, परवाही 1. लक्षात येते? 2 ची व्हॅल्यू आजही 2, म्हणजे 2 म्हणल्यावर पाठीमागे लहानपणी 2 बोटं दाखवत होती, आम्ही मोठं झालं 2 म्हणलं 4 बोटं दाखवायला लागली, असं होतंय का? नाही, ते तेच आहे, फिक्स आहे. ठीक आहे. सो तुम्हाला एक लक्षात आलं असलं पाहिजे की फिजिकल क्वांटिटीच्या आपण 4 काय मानल्या? कॅटेगरीज मानल्या बेस्ड ऑन द डायमेन्शन. पहिली काय सांगितली आपण? डायमेन्शनल व्हेरिएबल. नावातच आहे डायमेन्शनल म्हणजे डायमेन्शन आहे. व्हेरिएबल मात्र व्हॅल्यू फिक्स नाहीये, ती व्हॅल्यू काय होते? व्हॅरी होते. दुसऱ्यात काय म्हणलं आपण? डायमेन्शनलेस व्हेरिएबल म्हणजे डायमेन्शन नाही पण फिक्स व्हॅल्यू पण नाही, व्हेरिएबल. इथे डायमेन्शनल कॉन्स्टंट म्हणजे डायमेन्शन आहे आणि व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट आहे. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन आहे आणि कॉन्स्टंट आहे. ही डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन नाही पण व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट आहे. सर आम्हाला 11वीला हे वर्गात शिकवणार आहेत का? खात्री बाळगा, हे तुम्हाला 11वीच्या परीक्षेला येणार नाही. मग का शिकवताय? फक्त 11वीचा सिलेबस इथे शिकवला जातो, तोच काय फायनल परीक्षेला नाही. हा आपल्याला कॉम्पिटिटिव्हला उपयोगी पडू शकतो, नॉलेज बूस्ट करायला उपयोगी पडू शकतो. सो बेस्ड ऑन द डायमेन्शन फिजिकल क्वांटिटीज कशा असू शकतात? पहिला प्रकार आपण काय सांगितला बाळांनो? डायमेन्शनल व्हेरिएबल. डायमेन्शनल व्हेरिएबल हा पहिला प्रकार सांगितला आपण. चला दुसरा प्रकार काय सांगितला आपण? अगेन डायमेन्शनल व्हेरिएबल नाही, कसा आहे? कॉन्स्टंट. डायमेन्शनल कॉन्स्टंट. इथं लक्ष देऊ, त्यांनी काय प्रकार केले ते तिथं नका लक्ष देऊ, हे तर लक्षात ठेवा. डायमेन्शन आहे पण इथं व्हॅरी होतो, इथं कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो. झालं. त्याच्यानंतर तिसरं, तुम्ही समजून घेतल्यानंतर नॉलेज जे आहे ना ते तुमच्या पद्धतीने परीक्षकाला द्यायला जमलं पाहिजे तुम्हाला. आता काय? डायमेन्शन लेस आहेत. आता कशा आहेत? डायमेन्शन लेस आहेत. मग डायमेन्शन लेस व्हेरिएबल. डायमेन्शन लेस व्हेरिएबल म्हणजे डायमेन्शन नाहीत पण व्हॅल्यू कशी होतात? व्हॅरी. 1 2 3 4 5 वगैरे. त्याच्यानंतर डायमेन्शनलेस आहे मात्र कसं आहे? कॉन्स्टंट आहे. डायमेन्शनलेस आहे मात्र कसं आहे? कॉन्स्टंट आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नाही, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण काय होत होतं? व्हॅरी होत होतं. डायमेन्शनलेस व्हेरिएबल, डायमेन्शनलेस व्हेरिएबल. इथं येतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इथं काय येतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि इथे येतं आपलं ते 1 2 3 4 वगैरे. 1 ची व्हॅल्यू 1च आहे, 2 ची व्हॅल्यू काय आहे? 2च आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू कशा आहेत? कॉन्स्टंट आहेत. परीक्षेला येणार आहे का? तर नाही येणार आहे. कॉम्पिटिटिव्ह साठी तयारीत राहा, साधा सोपा सरळ क्वेश्चन आला तर. सो ऍडिशनल नॉलेज म्हणून हे उपयोगी पडतं. चला, युनिटलेस क्वांटिटी. आता बघा, आपण जी थेअरी शिकलेलो आहे सीईटीला, कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्ही नीट द्या, JEE द्या, याच्यात आपल्याला अपेक्षित काय आहे? जे शिकलोय आपण ते आपल्याला काय करता आलं पाहिजे? अप्लाय करता आलं पाहिजे. आता हा एक MCQ तुमच्या समोर आहे. युनिटलेस क्वांटिटी म्हणजे ज्याला युनिट नाही अशी क्वांटिटी. आता एक कॉमन सेन्स वापरा. आपण काय शिकलोय? डायमेन्शन ही कॉन्सेप्ट काय आहे? द पॉवर टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेज. कशासाठी? टू ऑब्टेन युनिट. टू ऑब्टेन युनिट म्हणजे ज्याला डायमेन्शन आहे त्याला युनिट आहे, ज्याला डायमेन्शन नाही त्याला युनिट नाही. हा त्याचा रिडिंग बिटवीन द लाईनचा अर्थ झाला. असं आपण म्हणलो नव्हतो, पण तुम्हाला जर हे कॉन्सेप्ट कळलेले असेल, नुसते डोळे बंद करून पाठ करण्यात अर्थ नाही. द पॉवर टू विच फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज असं. हे झालं पाठांतर, ह्याने तुम्हाला मार्क पडेल रेग्युलर बोर्डचा. पण याचा मतीत अर्थ काय आहे? डायमेन्शन असेल तर युनिट असणारच आहे, कारण डायमेन्शन हेच युनिट काढण्यासाठी असतं. जर आपण म्हणतोय की मला डायमेन्शनच काढता येत नाही, तर याचा अर्थ सरळ सरळ आहे आपल्याला त्या डिराइव्हड क्वांटिटीचं युनिट काढता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, जर क्वांटिटी युनिटलेस असेल तर ती प्युअर नंबर असेल आणि ती डायमेन्शनलेस असणार आहे. काय असणार आहे? प्युअर नंबर आणि ती कशी असणार आहे? डायमेन्शनलेस. सो
युनिटलेस क्वांटिटी इज ऑलवेज नंबर असं नाही सांगता येत. युनिटलेस क्वांटिटी प्रत्येक वेळेस नंबर असेल असं काही सांगता येत नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ला कुठे युनिट आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट कुठे आहे? इट इज अ नंबर. 1.003, 1, 2.4. सो हे पहिलं वाक्य तर काही एक्झॅक्टली खरं नाहीये. मे बी फिजिकल क्वांटिटी विदाउट डायमेन्शन. इट हॅज नो डायमेन्शन. इट हॅज नो डायमेन्शन. हे डेफिनेटली बरोबर आहे. ऑल द अबव आर करेक्ट. ऑल द अबव आर करेक्ट. ऑलवेज अ नंबर हे मग इथे जर आपण बरोबर धरलं तर मग मे बी फिजिकल क्वांटिटी विदाउट डायमेन्शन, हॅज नो डायमेन्शन, ऑल अबव आर करेक्ट. सो काय होतंय माहिती का, हे थोडंसं तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल आणि नेहमी लक्षात ठेवायचं नन ऑफ दी अबव आणि ऑल ऑफ दी अबव असे क्वेश्चन थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात आणि ते क्वेश्चन गडबड करून सोडवायचे पण नसतात. तुम्ही बघा इथे आता ऑलवेज अ नंबर, मी क्वेश्चन सोडवतो त्याच्यामुळे मला माहितीये ऑलवेज हा शब्द आला की थोडं शांतपणे विचार करायचा, कारण इथे ऑब्लिगेशन केलेलं असतं. नेहमीच असं घडतं, बऱ्याच वेळा नेहमीच असं घडतं असं नाही. म्हणजे तुम्हाला असं सांगितलं एम्फिबियन्स आर ऑलवेज इन वॉटर. ऑलवेज हा शब्द आपल्याला फसवतोय. दे आर नॉट ऑलवेज इन वॉटर. एम्फिबियन काय दे आर टेरेस्ट्रियल ऑल्सो, ते जमिनीवर सुद्धा राहतात. सो काही एमसीक्यूच्या बाबतीत ऑलवेज शब्द हा कन्फ्युजन करण्यासाठी असतो. लक्षात येतंय? सो आता मग अशी मी म्हणलं 1.003 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, भलेही तो प्युअर नंबर नाही पण नंबर आहेच ना, बरोबर? बरं 1, 2, 3 दे आर प्युअर नंबर, दे आर डायमेन्शनलेस, त्यामुळे हे बरोबर आहे. मे बी अ फिजिकल कॉन्स्टंट विदाउट डायमेन्शन, बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कॉन्स्टंट आहे विदाउट डायमेन्शन, त्यामुळे हे वाक्य पण बरोबर आहे. बघा बरं, तुम्ही वाचनात कधी अशी वाक्य आली होती का तुम्हाला? मग तुम्ही जे शिकलाय ना त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे सीईटी असतं, वेगळं काही नाही. पण जर तुम्ही आतापर्यंत जे शिकला नसता ते जर शिकला नाही तर हे सोडवायला काहीच अर्थ नाही. म्हणजे सेपरेट सीईटी हा प्रकारच नसतो. तुम्ही 11वी व्यवस्थित शिकताय आणि त्याच्याबरोबर सीईटी, 11वीचं नॉलेज व्यवस्थित गेन करायचं आणि त्याच्यावर सीईटीचे क्वेश्चनचं नॉलेज आपल्याला सीईटीचे क्वेश्चन सोडत असताना ते मिळालेलं नॉलेज वापरायचं. लक्षात येते? ठीक आहे. त्याच्यानंतर हॅज नो डायमेन्शन, ऑब्विसली युनिटलेस क्वांटिटी, सो इट हॅज नो डायमेन्शन. सो ऑल द अबव आर करेक्ट. समजलं? ठीक आहे. ऑल द अबव, नन ऑफ द अबव, नेव्हर, ऑलवेज असे शब्द आले प्रश्नामध्ये तर प्रश्न शांतपणे आणि व्यवस्थित वाचायचा. Which of the following is not dimensionless quantity? Not dimensionless. डायमेन्शन नसणारी क्वांटिटी नाही म्हणजे क्रॉस. डायमेन्शन नसणारी क्वांटिटी नाही म्हणजे तिला डायमेन्शन असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? डायमेन्शन असलं पाहिजे. अँगलला डायमेन्शन दिलं का आपण? नाही घेतलेलं. आपण अँगलचं डायमेन्शन आपण घेतलेलं नाही. सो नाहीये, हिला डायमेन्शन नाहीये अँगलला. स्ट्रेन, योगायोगाने मी हेच उदाहरण घेतलं मग कसे समजून सांगायला. टेन्साईल स्ट्रेन, चेंज इन लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ टू द दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो इज ऑलवेज प्युअर नंबर, त्याला डायमेन्शन येत नाही. आणि मी तिथं पुढे हेही वाक्य वापरलं तर टेन्साईलचे सगळेच प्रकार, त्या स्ट्रेनचे सगळेच प्रकार हे कसे असतात? डायमेन्शनलेस असतात. सो म्हणून शिकवताना लक्ष असलं पाहिजे, आपल्याला जे सांगितलंय त्याच्यात एखादा प्रश्न तयार होऊ शकतो. मी उदाहरण घेतलं टेन्साईल स्ट्रेन, पण मी हे वाक्य वापरलं की स्ट्रेनचे सगळेच प्रकार हे काय आहेत? डायमेन्शनलेस आहेत. चला, स्ट्रेन हा डायमेन्शनलेस आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हा एक शब्द महत्वाचा आहे जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड मध्ये येतो. सो बाळांनो, थोड्या वेळ तुम्ही असं कल्पना करा की तुम्हाला याच्याबद्दल माहितच नाहीये. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आर्किमिडीज प्रिन्सिपल तुम्ही ऐकलं असेल ना, युरेका. आर्किमिडीज टब मध्ये बसलेला होता, टब मध्ये बसला आणि मग पाणी बाहेर आलं, मग त्याला शोध लागला असं सांगितलं जातं. जसं ऍपलची ती थेरी अशीच, तसंच हे आहे. सोडून द्या, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला माहितच नाही, पण तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे का? चला, डेन्सिटीचं डायमेन्शन मी काढलं नसेल तर या निमित्तानं काढून होईल. डेन्सिटी म्हणजे काय? सिम्बॉल आहे त्याचा रो. काय त्याचा सिम्बॉल? रो. मग डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम असते. बरं, हे काय आज 11वीत पहिल्यांदा ऐकले अशातला भाग नाही. पाण्याची डेन्सिटी 1 असते, मग पाण्यात कुठल्या गोष्टी बुडतात, पाण्यात कुठल्या गोष्टी बुडत नाहीत, शिकलोय आपण. इव्हन तुम्हाला आठवत असेल एक वाक्य तुमच्या याच्या पुस्तकात आहे, 8वीच्या वगैरे पुस्तकात असेल, सॅटर्न हा प्लॅनेट जर एवढा मोठा समुद्र असेल की तो सॅटर्नच्या साईज पेक्षा थोडा मोठा आहे तर सॅटर्न त्याच्यात बुडेल, कारण सॅटर्नची डेन्सिटी ही पाण्यापेक्षा कमी आहे.
त्यामुळे डेन्सिटी हा शब्द तुम्हाला आज आल्या अशातला भाग नाही. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणून मी नेहमी म्हणतो 11वी सायन्स घेतो आपण ग्रामीण भागातली मुलं, त्यावेळेस आपल्या मुलांनी खूप जास्त अभ्यास करावा लागतो. मुळात आपलं निम्म्यापेक्षा जास्त सायन्स हे मराठीतून झालेलं असतं. काहींच्या वर्गात तर ते असं शिकवलेलं असतं, एका बाजूला इंग्रजीचं पुस्तक आणि एका बाजूला मराठीचं पुस्तक, म्हणजे इंग्रजी वाचवायचं आणि इकडे त्याचं ट्रान्सलेशन करून दाखवायचं. सो दिस इज नॉट सायन्स. त्यामुळे तुम्हाला पोरांना ते कळलंच नसतं. म्हणजे नेहमी म्हणतो मी गमतीने, जर पोरांना विचारलं ना फोर्स म्हणजे काय, पोरं म्हणतात बल. मग बल म्हणजे काय? फोर्स. अरे बल ही कॉन्सेप्ट काय? मग मी काल तुम्हाला सांगितलं, अ फिजिकल क्वांटिटी जी काय करू शकते, डायरेक्शन चेंज करू शकते, जी मोशन मध्ये असणाऱ्या बॉडीला काय करू शकते, रेस्ट करू शकते, आणि रेस्ट मध्ये असणाऱ्या बॉडीला मोशन मध्ये नेऊ शकते, ते म्हणजे फोर्स. आपल्याला फोर्स म्हणजे काय माहितीये? बल. बल म्हणजे काय माहितीये का? तर नाही. मग बल म्हणजे काय? फोर्स. हा आपला प्रॉब्लेम आहे. कळतंय का? आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या पोरांना ना, आपण सायन्स घेतो, ते घेतल्यानंतर काही गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला एक समजून घ्यायचंय, तुमचं बेसिक खूप कच्चं असतं. त्याच्यामुळे त्याच्यावर काम करण्यासाठी आता जो फावला वेळ मिळतो, अजून शिकवाय चालू झालेलं नाही, वेळ शिल्लक आहे, तर ह्या गोष्टी पाहून घ्यायच्या सिलेबस मधल्या. 8वी 9वी 10वीचं सायन्सचं पुस्तक व्यवस्थित बघून घेतलेलं पाहिजे. जे नाही कळलं ते तुम्ही मला विचारू शकता, किंवा संबंधित तुमचे जे कोणी लोक असतील ज्यांनी तुम्हाला सायन्स शिकवले त्यांनाच परत जाऊन विचारा, सर बघा बरं काय सांगता येतंय का. कदाचित हेल्पफुल असेल तर मदत करतील. आता म्हणतील 11वीला गेले आता काय फायद्याचं आहे, ते सोडून द्या. मग विषय रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो रो इज इक्वल टू एम बाय व्ही. रो इज इक्वल टू एम बाय व्ही. चला, एम फंडामेंटल आहे का? तर हो. मास फंडामेंटल आहे. व्हॉल्यूम, कुठलं पण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला घ्या. समजा क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं? एल क्यूब. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं? पाय आर स्क्वेअर एच. स्पेअरचं व्हॉल्यूम किती असतं? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. एल क्यूब किती आलं डायमेन्शन? एल क्यूब. पाय कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे कोण? रेडियस. म्हणजेच कोण आहे? लेंथ. एल स्क्वेअर. हाईट मोजायची म्हणजेच काय मोजायची? लांबी. म्हणजे परत कोण आलं? एल. एल स्क्वेअर आणि हा 1 काय झालं? एल क्यूब. 4/3 पाय कॉन्स्टंट कोण? आर क्यूब. म्हणजे कोण मोजली? रेडियस. म्हणजे काय झालं? क्यूब. अर्थात व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय असतं? एल क्यूब. काय असतं? एल क्यूब. सो रो हे तुमचं मास रेस टू 1, मास रेस टू 1. रोचं डायमेन्शन लिहायला चालू केलं. व्हॉल्यूमचं डायमेन्शन म्हणजे कोण? आता सांगितलं तसं कोण आहे? एल क्यूब. कोण आहे? एल क्यूब. सो देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ रो काय होतील? एम रेस टू 1. एल वर जाऊ द्या, एल रेस टू -3 आणि टी नाहीच आहे, 0. सो एम रेस टू 1, L raised to -3, T raised to 0. This is the dimension formula of density. So which of the following is not dimensionless? ही dimensionless आहे का? तर हो आहे. ही dimensionless आहे का? आहे. आता ही तर फिक्स कळली आपल्याला dimensionless नाही, म्हणजे हिला डायमेन्शन्स आहेत. एकाच वेळी दोन उत्तर असू शकत नाही, तर खाली ऑप्शन पाहिजे होता बोथ सी अँड डी. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जरी तुम्हाला माहित नसेल तरी तुम्ही उत्तर कशाबद्दल सांगू शकताय? डेन्सिटी बद्दल तुमचं हे उत्तर फायनल होईल. इफ द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर द फिजिकल क्वांटिटी इज m raised to 1 l square t raised to -2 then the physical quantity is. माझ्या विद्यार्थ्यांचं हे चुकायलाच नाही पाहिजे. फोर्स नाही, फोर्सचं काय? m raised to 1 l raised to 1 t raised to -2. टॉर्क असू शकतो. इम्पल्स नाही, पण त्यासाठी प्रत्येकाचा डायमेन्शन काढून बघावं लागेल बरं का. पुढे कोण आहे? फोर्स. गडबड करू नका. नाही मग प्रश्न चुकला असेल, कारण आपण फोर्सचा पाठ करून गेलो ना. प्रश्न नाही चुकत, ते त्यांना ठरवू द्या. फार पेपर फुटला तरी ते मान्य करत नाहीत. त्यामुळे तुमचा एक प्रश्न चुकला ते बळही मान्य करणार नाही. तुम्ही म्हणायचं नाही स्वतःच्या मनाने प्रश्न चुकलाय. जो प्रश्न आहे त्याच्यावरूनच उत्तर काढायचं. तुम्ही प्रश्न नाही बदलायचा, तुम्ही तुमचं उत्तर बदलायचं. सो हे कशाचं आहे? वर्क किंवा एनर्जी असं आपण पाठ केलं. मग फोर्सचं तर डायमेन्शन ते नाही. फोर्स हे उत्तर नक्कीच नाही. फोर्स पर युनिट एरिया तर असूच शकत नाही. फोर्स नाही. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे हा तुमचा फोर्स डिवायडेड बाय एरिया. चला काढा डायमेन्शन पटकन. फोर्सचं डायमेन्शन m raised to 1 l raised to 1 t raised to -2 पर युनिट एरिया. पर म्हणजे भागिले युनिट एरिया. एरियाचं काय होतं? एल स्क्वेअर. बाबांनो फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच कोण? प्रेशर. म्हणजेच कोण? स्ट्रेस. प्रेशर किंवा स्ट्रेस.
डायमेन्शन आपण काढायला शिकलेलो आहे. ठीक आहे. मग एल रेस टू 1 हे एल बरं जाऊ दे, तुम्हाला तसं नाही करणार. हे एल स्क्वेअर वर आलं एल रेस टू -2, एल रेस टू -2 म्हणजे किती झालं एम रेस टू 1. हे 1 आणि हे -2 किती झालं एल रेस टू -1 टी रेस टू -2. सो डी सुद्धा उत्तर नाही. आता इम्पल्स फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू मग एल वर परिणाम होतच नाही ना सर. तुम्ही कसं काय म्हणता एल वर परिणाम होत नाही? आपल्याला एलचाच परिणाम महत्वाचा आहे. तर तुमचं फोर्सचं डायमेन्शन पाहिजे. थिंक लाईक मी, माझ्यासारखा विचार करा. एज्युकेशन इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस. फोर्स काय आहे एम रेस टू 1 एल रेस टू 1 टी रेस टू -2. चला M1 तर M1 आहेच बरोबर. आपला प्रश्न कशाशी जाऊन थांबतोय एल स्क्वेअर पाहिजे, एल स्क्वेअर. जर याला टी ने गुणलं तर परिणाम टी वर होईल ना, एल वर परिणाम होईल का? पुढचं सोडवायची गरजच नाही. बी कान बी वर आन्सर. बी तुमचं उत्तर असू शकत नाही. थिंक लाईक दिस. बरोबर उत्तर सोडवणं महत्वाचं नाहीये, ते तर महत्वाचं आहेच, पण बरोबर उत्तर कमीत कमी वेळा सोडवणं महत्वाचं आहे. काय सांगतोय लक्षात येते? म्हणजे एकच प्रश्न 15 मिनिटं सोडवण्यात काय अर्थ नाही. हे कशाला अख्खं सोडवायची गरज आहे का? नाही, हे अख्खं सोडवायची गरज नाहीच. इथेच तुमच्या लक्षात येते टी याच्यावर परिणाम करत, याच्यावर परिणाम करणार नाही. समजा करायचाच असेल तर टी रेस टू 1 तर इथं टी रेस टू -1 होईल. टी रेस टू काय होईल -1. लक्षात येते? आणि आपण लक्षात ठेवलं असेल बघा, मी तुम्हाला लिहून पण दिलं असेल हे वाक्य. इम्पल्स आणि लिनियर मोमेंटमचं डायमेन्शन सारखं असतं. इम्पल्स आणि लिनियर मोमेंटम म्हणजे हे पण उत्तर नाही. मग ऑब्व्हियसली टॉर्क हे उत्तर आहे. म्हणजे टॉर्क बद्दल काय आपण बोललोय का? तरी तुमचं उत्तर आलं का नाही टॉर्क? दिस इज एलिमिनेशन मेथड. जे माहिती आहे त्याच्याकडून माहिती नाही कडे जायचं. आता टॉर्क म्हणजे काय असतं बघा. टॉर्क हे रोटेशनल मोशन साठी गरजेचं असतं बाळांनो. आपण हा दरवाजा उघडला बंद केला, टर्निंग इफेक्ट, फॅन फिरतो, टर्निंग इफेक्ट, रोटेशनल इफेक्ट. हा टर्निंग इफेक्ट, फॅन फिरतो तो रोटेशन आहे. पुढच्या वर्षी रोटेशनल डायनामिक्स नावाचा टोटल एक मोठा टॉपिक आहे बरोबर. एनसीआरटी वाल्या पोरांना 11वीतच आहे मोशन इन प्लेन मध्ये रोटेशनल मोशन आहे. तर हे जे अरे गुड कॅच, सूर्यकुमार यादव कडून शिकलोय मी. तर ते फुटबॉल वगैरे खेळणारे बघा असं फिरवतात, पायावर पण फिरवतात आणि असं बोटावर असं फिरवतात बघा. ते दिस इज रोटेशनल मोशन. ते ज्या फिजिक्स मधल्या कॉन्सेप्ट मुळे असतं त्याला म्हणतात टॉर्क. काय म्हणतात त्याला? टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल टू बाळांनो काय असतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दीज टू फोर्सेस. अशी एक ती कॉन्सेप्ट आहे. आता मी सगळी टॉर्क सांगत बसत नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा. फोर्स इंटू डिस्टन्स. डिस्टन्स कशात मोजणार तुम्ही? एल. आणि फोर्स म्हणजे काय? एम रेस टू 1 एल रेस टू 1 टी रेस टू -2 आणि एल रेस टू 1. एम रेस टू 1 वर परिणाम होतोय का? नाही. इथं काय आहे? एल रेस टू 1. इथं कोण आहे? एल रेस टू 1. एल रेस टू 1 एल रेस टू 1 काय झालं? एल स्क्वेअर टी रेस टू -2. कळलंय काय? समजले? सो यामुळं थोडंसं सीईटी अवघड आहे किंवा नीट अवघड आहे, जेडब्ल्यू अवघड आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या ज्या पॉवर पॉईंट आहेत ह्या मी सीईटीच्या नीटच्या बेस्ट आणि जेडब्ल्यूच्या बेस्टला तयार केलेल्या आहेत, त्या वापरतोय आता. म्हणजे हे जे शिकवतोय तुमचं म्हणायला मी म्हणतोय सीईटी, तर हे जेडब्ल्यू पण आहे आणि हे नीट पण आहे. पण माझ्याकडे जेडब्ल्यू नीटला आलेल्या पोरांना मी काय सांगतो? मी फक्त काय घेतो? सीईटी घेतो. ते त्याच्यामुळे म्हणतो. आलं लक्षात? घेताना मात्र मी हे एनसीईआरटीच्या सिलेबस मधून घेतोय, हे तुमच्या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकातलं नाही. मग ते 4 पॉईंट मी कशाला घेतले? ऍडिशनल घेतले. मी तुम्हाला म्हटलं पण हे परीक्षेला येणार नाहीये. आलं लक्षात? ठीक आहे, चलो. ज्याला जेडब्ल्यू नीट द्यायचंय ते इथे सुद्धा नीट अभ्यास करून जेडब्ल्यू आणि नीट देऊ शकतात. फक्त नीट अभ्यास करायला पाहिजे. नीट म्हणजे सर किती वेळ अभ्यास करायचा? 15 मिनिटं, 20 मिनिटं. सर करतो की अभ्यास? मी दररोज अर्धा तास अभ्यास करतो. सायन्सला तो कुठल्याही कोपऱ्यात जात नाही. म्हणजे एक कॉन्सेप्ट अर्धा तासात होत नाही. सवय लावा, डेली आपल्याला मिनिमम 3 तास बसायचंय. असं आपण 365 अधिक 365 दिवस केलं. 2 वेळा काय म्हणले? 365 अधिक 365 2 वर्षाचं. खूप चांगला स्कोर येईल. काही दिवस विश्रांतीचे घेतले त्याच्यात, म्हणजे दर रविवार विश्रांतीचा घेतला, हरकत नाही. फक्त तेवढेच. मामाचं लग्न आहे, मामीचं लग्न आहे, आत्याचं, मामीचं कसं असेल? मामीच्या मुलीचं आहे, मामीच्या मुलीचं आहे, आत्याचं आहे, असं कुणाचं तरी लग्न आहे वगैरे. अरे आत्याचं तरी कसं असेल? आत्याच्या मुलीचं असेल. नाही असतं, कधी कधी आत्याचं पण असतं, लहान असले वयाने तर असतं. ठीक आहे, गेलो आपण लग्नाला, 3 दिवस लग्नाला जातोय. आपल्या कुणाची तरी जवळच्याची यात्रा येते, आपण जातो निघून. आपल्याला गणपती म्हणजे आपल्या जीवावर गणपती बसतो मंडळाचा. झालं आपले 10 दिवस तर तिकडेच जातात.
सो 11वी-12वीला ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. म्हणजे ह्या पण गोष्टीचा त्याग करावा लागतो की तुमचा एक जिगरी कनिष्ठ मित्र, जवळचा मित्र, कनिष्ठ नाही, जीव कसलं म्हणतात त्याला, घनिष्ठ मित्र, तो काय म्हणतो, नाही 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 आपल्याला ना त्या क्लासला जायचंय, म्हणजे इकडे किंवा दुसरे अजून दुसरे कुठं. मग त्यावेळेस तुमचं मन सांगते नाही राव, हे जे आहे ना हे लय हुशार आहे, हे जरा कारपाट बोलायला पण हुशार आहे, आणि जर ह्याच्याकडे गेलं तर आपल्याला फायदा होईल. पण दुसरा तो घनिष्ठ मित्र म्हणतो मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. मग आपल्याला त्याग करायला पाहिजे आपल्या त्या मित्राचा. तुला जर हे कळत नसेल की बाबा आपलं भलं कुठे, तर मग असले मित्र काहीच कामाचे नाहीत. असे कितीतरी बारीक सारी गोष्टी तुम्हाला ते फोर्स करतील, तुमचा वेळ जाईल, तुम्ही अभ्यासाला बसलाय, तुमचा नुकताच टेम्पो बसला, म्हणजे तुमचा अभ्यासाला तुमचं चांगला सुरुवात झाली, त्याने येऊन फोन करायचं, चल थोडा वेळ बाहेर फिरून येऊ. मग त्यालाही तुम्ही सांगू शकला पाहिजे की ह्या वेळापासून ह्या वेळापर्यंत मी अभ्यासाला बसलेला असतो, तू पण त्या टाइमला एकतर अभ्यासाला बसत जा, मला काय डिस्टर्ब करायला येत नको. घरी जाताना तुमची चर्चा अशी झाली पाहिजे की आज तू फिजिक्सचं वाचून ये, मी केमिस्ट्रीचं वाचून येतो, आणि मग फावल्या वेळात मोकळा वेळ मिळाला की तू मला केमिस्ट्रीचं सांग, मी तुला फिजिक्सचं सांगतो. आपण ना खूप मोठी स्वप्न बघतो, पण त्या मोठ्या स्वप्नांची किंमत आपण द्यायला तयार नसतो. तर त्या प्रत्येक मोठ्या स्वप्नाला किंमत असते, ती तुम्हाला द्यायला लागते. नॉर्मल माणसासारखं जगताल तर नॉर्मल स्वप्न बघायचे, गॅरेज टाकायचे, नॉर्मल स्वप्न बघायचे, ती पण आपली मोठी बघायचं, मोबाईलचं रिपेअरिंगचं दुकान टाकायचंय. तुम्ही नाही बघायचं मला IT इंजिनियर व्हायचंय आणि आय एम गोइंग टू टेक द सॅलरी ऑफ 1 CR, म्हणजे मी एका वर्षाला पर इयर 1 CR, आणि काय करणार मी त्यासाठी 2, काय नाही मी जफा काढणार. पार्डन माहिती मी तुझ्या बापाने ठेवलंय, कंपनी तुझ्या बापाची आहे. जर असती तर त्याने तुला तिथं कामावर ठेवलं असतं CEO म्हणून, चल भाऊ तुझा पगार चालू झाला. म्हणजे आपण काय कुठल्या तरी मोठ्या नीचे मुलं नाही आहेत, आहे का नाही. म्हणजे आमच्या नावापुढे नी, आमच्या पप्पांच्या आडनावापुढे नी वगैरे लागलेलं नाहीये. बुडानी, अडानी, काडानी, मडानी, चढानी असलं काय आपल्याला लागलेलं नाही. आपलं सगळं आपल्याच कष्टाने कमवायचंय. तो पॉइंट इज दॅट आपल्याला जर काहीतरी मोठं स्वप्न बघायचं तर त्याची किंमत द्यावी लागेल, आहे का नाही. म्हणजे अभ्यास न करता तर काही मिळणार नाही. सो हे लक्षात राहू द्या, आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्याची किंमत द्यावी लागेल. म्हणजे डेली 3 तास किंवा डबल ग्रुप ठेवला असता तर डेली 4 तास तरी करायला लागेल अभ्यास. सर एवढा अभ्यास करावा लागतो आम्हाला, अशी सवय आहे सर, पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो आम्ही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ती पण चांगली सवय, पण आता ती पुरणार नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्याला परीक्षेला आलं दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम लिहा. आपण एवढं लिहू शकतो, वित्त हानी झाली, मनुष्य हानी झाली, नुकसान झालं, काहीतरी झालं, 4-5 ओळी कशा पण लिहितात. आता तुम्हाला डायमेन्शन चांगलं कळलंय की फंडामेंटल क्वांटिटी असते, तिच्या पॉवरवर जातात आणि त्याचं युनिट मिळतं. परीक्षेला हे जुळत नाही ना इंग्रजी वाक्य आपल्याच्यानी. मग आपल्याला कळून सुद्धा लिहिता येत नाही, कारण आपली मदर लँग्वेज इंग्लिश नाहीये आणि आपल्याला उत्तर इंग्लिशमध्ये लिहायचं. सो आपल्याला थोडं जास्त हार्डवर्क आहे बाळांनो, कळतंय. त्याच्यामुळे जरा थोडं जास्त मेहनत करावी लागणार आहे. नुसतं आरामशीर बसून नुसतं कळलं म्हणून तुम्हाला मार्क पडणार नाहीत. एक वेळ ते बोर्ड परीक्षेला नाही झालं, सीईटीला होतं, कारण सीईटीला उत्तर लिहायचे नसतं, सीईटीला काळं करायचं असतं किंवा सर्कल करायचं असतं, ते जास्त सोपं जातं. टिक करायचं असतं, ते जास्त सोपं जातं. तुमचं अक्षर कोण बघत नाही, तुमचं पाठांतर कोणी बघत नाही. पण JEEला 75% मार्कही पडावं लागतात 12वीला, लक्षात येते. सो दोन्ही गोष्टी आहेत. तुमचा अभ्यास छान असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येणार आहेत. फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शनल फॉर्म्युला, हे कुठल्याही पुस्तकात डायरेक्ट येणार नाही. हे क्वेश्चन विचारला जातो म्हणून तयार केले गेलेली नोट आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅव, काय आहे, सेम डायमेन्शन्स. विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅव सिमिलर डायमेन्शन्स. मग मी तुमच्या समोर डायरेक्ट यादी करून दिलेली आहे. कोण कोण आहेत, डिस्टन्स, दुसरं कोण आहे डिस्प्लेसमेंट, तिसरं कोण आहे रेडियस, जे लेंथच्या स्वरूपात मोजलं जातं. लाईट इयर नावात इयर आहे पण तो ट्रॅप आहे. लाईट इयर इज ऍक्च्युअली डिस्टन्स कवर्ड बाय द लाईट इन इयर. एका वर्षामध्ये प्रकाशाने कव्हर केलेलं अंतर त्याला म्हणतात लाईट इयर. सो हे डिस्टन्स कवर्ड आहे, म्हणजे परत हे कोण आहे डिस्टन्स. वेव्ह लेंथ, वेव्ह लेंथ एका वेव्हची लांबी. डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स विच आर इन द सेम फेज ऑफ व्हायब्रेशन, त्याला म्हणतात वेव्हलेंथ. नका आता लक्षात ठेवू, येणार आहे ते कॉन्सेप्ट वेव्हलेंथ. पुढे कोणी रेडियस ऑफ गायरेशन, ही रोटेशनल डायनेमिक्स मधली कॉन्सेप्ट आहे. काय आहे रेडियस ऑफ गायरेशन, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन. ते पण कोण आहे रेडियस ऑफ गायरेशन, ते परत कोण आहे डिस्टन्स.
सो डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, रेडियस, लाईट इयर, वेवलेंथ, रेडियस ऑफ गायरेशन या सगळ्यांचं जे डायमेन्शन आहे ते डिस्टन्सला धरून आहे, म्हणून ते कोण आहे? L⁻⁴ काय आहे? L⁻⁴. M⁻⁴ T⁻⁴ इथं दाखवलेलं नाही. चला पहिलं झालं. स्पीड, व्हेलॉसिटी ऑफ लाईट हे पण कोण आहे? व्हेलॉसिटी. हे कोण आहे? व्हेलॉसिटी. आणि ही त्याची स्केलर क्वांटिटी आहे. डायमेन्शन तेच आहे L⁻⁴ T⁻⁻⁻⁴. m दिलेला नाही, M⁻⁴. चला पुढे. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी, इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये येईल तुम्हाला इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. सेंट्रिपेटल acceleration, अगेन ही कोण आहे? acceleration. ही पण कोण आहे? acceleration आहे. हे पण कोण आहे? acceleration. फक्त वेगळं कोण आहे? इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ज्याचं डायमेन्शन काय आहे? M⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻². M⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻². इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटम हे सगळ्यात जास्त विचारले गेलेले. इम्पल्स आणि चेंज इन मोमेंटम, दॅट इज मोमेंटम. इम्पल्स आणि मोमेंटम. M⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻1. m⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻1. ठीक आहे. फोर्स, वेट, टेन्शन, थ्रस्ट एक प्रकारे फोर्सच आहे. टेन्शन हे सुद्धा एक प्रकारचं फोर्स आहे, mg ने दाखवलं जातं. वेट आता सांगितलं मी mg. आणि फोर्स हे सुद्धा काय? फोर्स. सो ह्या सगळ्यांचं डायमेन्शन सेम असतं. M⁻⁴ L⁻⁴ T⁻⁻². 11वीला इथे मला नाही वाटत याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. मग सर का शिकवताय? मात्र सीईटीला, नीट आणि JEE साठी हे तुम्हाला अपेक्षित आहे. वर्क, एनर्जी, मगाशी सांगितलं ते टॉर्क म्हणजेच कोण? मोमेंट ऑफ फोर्स. टॉर्कला दुसरं काय आहे? मोमेंट ऑफ फोर्स. हे टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस करतं आणि हे काय करतं? रोटेशन प्रोड्यूस करतं. ठीक आहे. मोमेंट ऑफ कपल, टॉर्क आणि मोमेंट ऑफ कपल दोन फोर्स मुळे तयार होतं ते मोमेंट ऑफ कपल. अगेन तीच कॉन्सेप्ट आहे. सो पहा, वर्क, एनर्जी, मोमेंट ऑफ फोर्स, ज्याला आपण दुसरा शब्द काय पडतो? टॉर्क. अजून काय आहे? मोमेंट ऑफ कपल M⁻⁴ L² T⁻⁻². समजलेलं आहे? काय होतं, बऱ्याच वेळा एखादी गोष्ट अवघड जाईल पोरांना, म्हणून कोचिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात मी तुम्हाला शिकवायची नाही. का तर बाबा हे मी जर पोरांना समजून सांगताना पोरांना नाही कळली तर पोरं काय विचार करतात? सरांना शिकवता येत नाही, म्हणून मी ती टाळायची. हा प्रकार माझ्याकडून होणार नाही. जे गरजेचं आहे ते तुम्हाला समजो याच्यासाठीच प्रयत्न होईल, पण ते अवघड आहे, मुलांना अवघड जाईल समजून सांगायला, म्हणून मी ते टाळायचं. हे माझ्याकडून होणार नाही. भले आता थोडंसं काय वाटेल, अरे यार हे जरा जास्तच जड व्हायला लागले असं वाटायला लागेल, तर हे जड नाही, हे गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणजे विसरू नका, काही जरी झालं तरी मी माझं अर्धवट कळायला शिक्षण डॉक्टरकीचं केलेलं आहे. सोडला ह्या विषय सोडा, पण मला एवढं नक्की कळले की पेशंट जर आजारी आहे, तुम्हाला मस्त लक्षात येतं की बाबा याला इंजेक्शनचा लय त्रास होतो. ते पोरग, एखादं छोटं पोरग असेल ते इंजेक्शन म्हणलं की ह्या एवढ्या मारणार आहे, पण तो डॉक्टर त्याला इंजेक्शन देतो. त्याला कळत नाही का ते पोरग रडतंय, त्या डोळ्यातून पाणी येतंय, पण त्याला माहिती आहे हे गरजेचं आहे, त्याला दुखणार आहे, पण हे दुखणं तात्पुरतं असणार आहे, त्याला बरं वाटायचं असेल तर त्याची गरज आहे. काही गोळ्या खूप कडू असतात, डोळे बंद करून नाक दाबून प्यायला लागतात, म्हणजे परत बाहेर पडू नयेत म्हणून. मग डॉक्टर येणार आहे का ती कडू गोळी लिहून देतो? त्यांनी सगळ्या लेमनच्या गोळ्या लिहून द्यायला पाहिजे, 2 टाइम गोड गोड गोळ्या पाहिजे. नाही, तो त्या गोळ्या का लिहून देतो? थोड्या कडवट असतील पण त्या गरजेच्या आहेत. सो प्रत्येक वेळेस मी तुमच्यावर गोड 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 राहू शकत नाही. इव्हन वागण्यात आणि इव्हन पण शिकवण्यात पण सगळं सोपं सोपं शिकू, चला जाऊ द्या बरं, कुठं अवघड शिकवत बसता. नाही, यांना कळलं तर पोरं म्हणतात आमचं सारखं, आमच्यावर मेहरबानी नाही पुणे, लातूर, मुंबईवाल्यांसारखी. पहिल्यांदा आत बसायच्या आधीच अख्खं पैसे भरलेत, म्हणजे नाही कळलं म्हणून सोडून नाही जाणार. तुमचं भारी असतं काम, तुम्हाला लय सोपं काम आहे. नाही कळलं की तुम्हाला असं नसतं की आपली बौद्धिक लेवल थोडीशी कमी, आपण म्हणतो त्या सरांना शिकवता येत नाही, त्यांचं कळत नाही आम्हाला. तिथं जाऊन म्हणत नाही कोण. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बरोबर गेलेल्या सगळ्या जोडीदारांना पहिल्या दिवशी कळलं तिथं? मी छाती टोकपणे सांगतो, 99% पोरांना काहीच कळलेलं नसतं. काही पोरांना तर 3-4 महिन्यानंतर काहीच कळत नाही, त्यांना कळून चुकतं की आपला निर्णय चुकलेला आहे. पण ती सोय नाही ना, पैसे मागायला मिळत नाहीत. मग घरचे पण समजून सांगतात, थांब अजून 2 महिने, हळूहळू कळल. आमच्याकडे ती सोयच नाही, हळूहळू कळल. एका दिवसात पोरग निर्णय घेतं, नाही त्यांना म्हणजे एक दिवस येतो दुसऱ्या दिवशी येतच नाही. ती सोय नाही रे आम्हाला. त्याच्यामुळे असं काय केलं तर आम्हाला जास्त फायद्याचं आहे की पोरांना सगळं सोपं सोपं शिकवायचं. कळतंय बरं का, कळतंय बरं का, कळतंय बरं का, आणि अवघड गोष्टीला हातच लावायचा नाही.
ते होणार नाही. लक्षात येते? तुम्हाला तुमची जी बौद्धिक क्षमता आहे ती तुमच्या लेवलवर जागी करावी लागेल, म्हणजे समजून घेण्यासाठी 2 पावलं पुढे जावं लागेल. एखादी गोष्ट थोडी अवघड वाटायला लागली की नाही मग हे काही कामाचं नाही, असं करू नका. चला पुढे चाललोय आपण. फोर्स कॉन्स्टंट, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन. काल मी काढून दाखवलं बघा सरफेस टेन्शन. फोर्स कॉन्स्टंट मी तुम्हाला काढून नाही दाखवलं, पण ते SHM मध्ये येतं. कशामध्ये येतं? SHM मध्ये येतं. ते आहे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. काय आहे? फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. सरफेस टेन्शन फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट सेम याच्यासारखाच, फोर्स कॉन्स्टंट सारखीच कॉन्सेप्ट आहे, ऑसिलेशन चॅप्टर मधलीच आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट. एनर्जी पर युनिट एरिया. एनर्जी पर युनिट एरिया. सरफेस एनर्जीची कॉन्सेप्ट आहे. कशाची? सरफेस एनर्जी. ह्या सगळ्या काय आहेत? सेम डायमेन्शन वाले क्वांटिटीज आहेत. याच्यात L⁻⁴ L⁻⁴ कॅन्सल होतो. इथे सुद्धा L⁻⁴ L⁻⁴ कॅन्सल होतो. याच्यात वरचा L⁻⁴ आणि खाली डिवायडेड बाय लेंथचा L⁻⁴ L⁻⁴ कॅन्सल होतो. याच्यात एनर्जी मध्ये L² असतो आणि खाली एरिया स्क्वेअर आहे. एरिया म्हणजे काय? L². त्यामुळे L² कॅन्सल होतो. त्यामुळे L⁻⁴ आहे तो लिहिला जात नाही. म्हणजे कोण आहे? फक्त M⁻⁴ आणि T⁻². L⁻⁴ त्याच्यात दिसत नाही. कळलं असेल तर ठीक, नसेल तरी जीवाला त्रास करून घेऊ नका. सर असं नका म्हणू, समजूनच सांगा. बरं सांगतो, चला लक्ष द्या. फोर्स कॉन्स्टंट K ने दाखवला जातो. वर फोर्सचं डायमेन्शन M. काय फोर्सचं डायमेन्शन? M⁻⁴ L⁻⁴ T⁻². फोर्स कॉन्स्टंट खाली डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट असतं. डिस्प्लेसमेंट कोण असतो? L⁻⁴. L⁻⁴ कॅन्सल. सो डायमेन्शन्स ऑफ K आर M⁻⁴ L⁻⁴ T⁻². M⁻⁴ L⁻⁴ T⁻². अर्थात M⁻⁴ T⁻². M⁻⁴ T⁻². सरफेस टेन्शन मी काढून दाखवलं बघा तुम्हाला. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स बाय लेंथ. फोर्स पर युनिट लेंथ. अगेन परत फोर्सचा डायमेन्शन काय आहे? M⁻⁴ L⁻⁴ T⁻² डिवायडेड बाय L⁻⁴. L⁻⁴ कॅन्सल. अगेन M⁻⁴ L⁻⁴ T⁻². स्प्रिंग कॉन्स्टंट सेम. स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट, त्यामुळे हेच आहे त्याचं डायमेन्शन. एनर्जी पर युनिट एरिया. एनर्जी पर युनिट एरिया. चला एनर्जीचं डायमेन्शन म्हणजेच वर्कचं डायमेन्शन M⁻⁴ L² T⁻². एरिया L² कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? M⁻⁴ L⁻⁴ T⁻². अर्थात काय शिल्लक राहिलं? M⁻⁴ T⁻². सो दे हॅव सेम डायमेन्शन. समजलेलं आहे? समजलेलं आहे? ठीक आहे, गुड. अँग्युलर मोमेंटम, अँग्युलर इम्पल्स, प्लँक्स कॉन्स्टंट, जूल सेकंद. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत ज्यांचं डायमेन्शन कसं आहे? सेम आहे. जी मुलं JEE देणार आहेत, जी मुलं CET देणार आहेत, जी मुलं नीट देणार आहेत, त्यांच्यासाठी हे शेवटचे 15 मिनिट किंवा 10 मिनिट मी जे आता सांगत होतो, इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. समजलेलं आहे? सगळ्या महत्वाच्या कॉन्सेप्ट आपल्या इथं डायमेन्शनच्या झालेल्या आहेत. हे लेक्चर तुमच्या याच्यावर ऍपवर येऊन जाईल. ऍपवर आल्यानंतर इथं आल्यानंतर पॉज करायचं आणि सगळ्या क्वांटिटीज लिहून घ्यायच्या. आता लिहून घ्यायला मी वेळ घालवत नाही. समजतंय ना? ज्यावेळेस या सगळ्या क्वांटिटीज येतील सगळ्या लिहून घ्या. सीईटीची वाटलं तर एक स्वतंत्र वही टाका. सीईटी JEE नीटची स्वतंत्र वही टाका किंवा ह्याच वहीमध्ये मग स्वतंत्र कॉलम करायचा फॉर सीईटी आणि त्याच्यात हे व्यवस्थित अभ्यास करायचं आहे. आता मी लिहून द्यायला वेळ घालवत नाही. चालेल ना? मी तुम्हाला हे लेक्चर देईल. आज संध्याकाळी तुम्हाला हे लेक्चर मिळून जाईल. ठीक आहे. मग ते लेक्चर मिळालं तुम्हाला याच्यावर ऍपवर की मग तुम्ही ते काय करून घ्या, हे लेक्चर परत बघा आणि त्याच्यातलं हे सगळं लिहून घ्या. स्ट्रेस, प्रेशर, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि स्ट्रेस सारखंच असतं, कारण याच्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे स्ट्रेस बाय स्ट्रेन असतं. स्ट्रेनला डायमेन्शन नसतं, म्हणून मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं डायमेन्शन कोण एवढं असतं? स्ट्रेस एवढंच असतं. येईल तुम्हाला हे सगळं. आता थोडं का अवघड वाटेल माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहितच नाही ना सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे. तुम्हाला माहिती का स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय आहे? त्यामुळे तुम्हाला अवघड वाटणार आहे. पण हे लक्षात घ्या, जर आता डायमेन्शन काढायला शिकलो तर स्प्रिंग कॉन्स्टंटचं डायमेन्शन आलं तुम्ही तुमच्या वर्गातले राजे असणार आहात, कारण तुम्हाला ते काढता येत असणार आहे. बाकीची पोरं तिथून पण लक्ष देत असणार कशाला काढायला लागले. पण तुम्हाला माहिती आहे ना स्प्रिंग कॉन्स्टंटचं डायमेन्शन म्हणजेच काय? फोर्स पर युनिट लेंथ आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी झालेलंच नाही, तुम्हाला काय सांगता येणार आहे. ही कॉन्सेप्ट येणार आहे आपल्याला पुढे. फ्रिक्वेन्सी मग अजून तुम्हाला सोपं जाईल. मग डायमेन्शन काढण्यासाठी जे कौशल्य तुम्ही इथं साध्य केले ते तुम्हाला इथं वापरावं लागणार आहे. आलं लक्षात? पण ही यादी तुमच्याकडे तयार करून ठेवा. हे अजून वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत ज्यांचं डायमेन्शन सेम आहे.
सगळ्याच्या सगळ्या पाठ नका करू, पेपरला आपल्याला ते ओळखता पण येतं. तुम्हाला डायमेन्शन्स काढता येत असतील तर जे दोन ऑप्शन समोरासमोर दिलेत त्यांचे डायमेन्शन काढून बघायचे. ते डायमेन्शन सेम असतील तर त्यांचे डायमेन्शन्स कसे आलेत, सेम आले. मग तुम्हाला डायमेन्शन काढता येत असेल तरी तेवढं पुरेसं आहे. आलं लक्षात. पण एकदा हाताखालून गेलेला असेल तर पेपरच्या वेळेस आपल्याला वेळ खर्च करावा लागणार नाही, आपला वेळ वाचेल. पेपरच्या वेळेस सगळ्यांचं डायमेन्शन नको काढायला लागेल. चला काय प्रश्न दिलाय बघा. Which physical quantity is similar to dielectric constant according to the dimensional analysis? आता हे तुमच्यासाठी पूर्णपणे असा क्वेश्चन आहे की तुम्हाला असं वाटेल काय सायन्स आहे, काय अर्थ आहे काय सगळ्याला. कारण का तुम्हाला झालेलंच नाही ना डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय प्रकार असतो. मग तुम्हाला सांगता येणं म्हणजे निव्वळ अशक्य आहे. तुम्हाला याचं उत्तर सांगता येणं खरंच अशक्य आहे. जोपर्यंत तुम्हाला हे होणार नाही तोपर्यंत या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही पाठांतराच्या जीवावरच देणार. आलं लक्षात. त्याच्यामुळं याचं उत्तर नाही आलं तरी वाईट वाटायचं कारण नाही. कारण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 के, एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 के. याला म्हणतात परमिटिव्हिटी, याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता तुम्ही आम्हाला माझ्याकडे बघून म्हणता सर आम्हाला खरंच काय कळत नाही काय चाललंय, बट नॅचरल आहे ना, कारण की तुम्हाला झालेलंच नाही. आणि मग के म्हणजे कोणाचा रेशो असतो, एप्सिलॉन बाय एप्सिलॉन 0. हे दोघं परमिटिव्हिटी आहेत. हे कोण दोघं आहेत, परमिटिव्हिटी. सो स्ट्रेसचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन सारखं असायचं काही कारण नाही. किंवा अजून दुसरं असं होऊ शकतं, एफ इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 के Q1 बाय Q2, Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. त्यातला हा के बाजूला घेतला आणि एफ इकडे आणला. आता सर हे कुठून लिहिलं, कुलॉम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कुलॉम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो बाळांनो म्हणून मी आता ह्याच्या जास्त पुढे जात नाही. असं गृहीत धरूया की तुम्हाला ही थिअरी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे येणार नाही. का बरं स्ट्रेन उत्तर आलं माहितीये, प्लँक्स कॉन्स्टंट आता मी काढलं होतं बघा, परमिटिव्हिटी आणि परमिटिव्हिटीचाच रेशो आहे. दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो आहे. दोन सिमिलर फिजिकल क्वांटिटीचा रेशो म्हणजे डायमेन्शनलेस असतो. मग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ही एक व्हॅल्यू आहे, म्हणजे मेटलसाठी इन्फिनिटी येते, एअरसाठी 1 येते, म्हणजे त्याला फक्त व्हॅल्यू. इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. जसे की स्ट्रेन ही सुद्धा कशी आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणून याचं उत्तर काय आलं, स्ट्रेन आलं. आलं लक्षात. ठीक आहे. आता थोडस आता आहे तसं तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे, तसा प्रयत्न करायला हरकत नाही. अगेन 1 स्टेप अहेड, जे तुम्हाला वर्गात चाललंय ना सध्या त्याच्या हे 1 स्टेप अहेड आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला जे शिकवलं जातं त्यापेक्षा हे जर 1 स्टेप अहेड असेल तर हे ज्याच परीक्षेला येतं त्यास तुम्हाला ऑब्व्हियसली खूप अवघड वाटतं, कारण हे होतच नाही. आता गंमत काय होईल बघा, जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं माझा खूप सिलेबस राहिलेला असतो. पोर वरडाय चालू करते सर सिलेबस पूर्ण होत नाही. मी आवश्यक आहे तेवढं सगळं शिकवत चालतोय. जर हे मी शिकवलं नाही तर माझा आज हा धड्यातलं परीक्षेसाठी आणि वर्गात जेवढं शिकवून होतं तेवढा आज हा धडा माझा संपला होता. मला फक्त आज काय घ्यायचे होते, डायमेन्शनल अनालायसिसचे ऍप्लिकेशन. ते झालं की एरर थोडक्यात सांगायचे, माझा धडा संपणार होता. जेवढा तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे 11वीला. पण 11वीच्या परीक्षेला जे विचारलं जातं तेवढंच JEE नेटला विचारलं जात नाही. त्यात अजून 60% ऍडिशनल सिलेबस आहे की जो आपला घेतला जात नाही. मग तो व्हायला पाहिजे, मग तो आपण कव्हर करतोय. पुढे लक्ष द्या. प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट आहे, एनर्जी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया हॅज डायमेन्शन सेम ॲज. आता गमतीचा भाग आहे, एनर्जी म्हणजे कोण, m⁻⁴ L² T⁻⁻². प्रोडक्ट आहे म्हणजे गुणाकार. मोमेंट ऑफ इनर्शिया तुमच्या नशिबाने हे दोन्ही पण मी काल शिकवलेलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, mr². आठवतं का, इंटिग्रेशन ऑफ mr² सांगितलं होतं मी. मग इथं m म्हणजे कोण, मास, m⁻⁴. r म्हणजे कोण, लेंथ, L². बरोबर. या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, प्रोडक्ट. प्रोडक्ट ऑफ एनर्जी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एनर्जीचं डायमेन्शन पाठ पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन तुम्हाला काढता येत असलं पाहिजे. आता तुम्हाला शिकवलं नाही असं तुम्ही नाही सांगू शकत पेपरच्या वेळेस. खालचं 5वं ऑप्शन ठेवा, शिकवलेलं आहे का. तुम्हाला ABCD मधलंच उत्तर द्यावं लागणार आहे, शिकवलं नाही वगैरे हे काय उत्तर होऊ शकत नाही. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन mr². इंटिग्रेशन mr². m म्हणजे कोण, मास, m⁻⁴. r म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. डिस्टन्स म्हणजे कोण झाली, लेंथ, काय झालं, L². बोला काय होईल मग आता,
m⁻⁴ m⁻⁴ पाया समान आहे घातांकाची बेरीज काय झालं m². इथे l² आणि हे l² काय झालं l⁴ l⁴ आणि पुढे t⁻⁻². म्हणजे ह्या दोघांचं प्रोडक्टचं डायमेन्शन किती आहे m² l⁴ t⁻⁻². एवढं उत्तर तुमचं आलं पाहिजे. मग हे कोणाच्या गुणाकाराने येतं ठीक आहे. डेफिनेटली प्लँक कॉन्स्टंटचं येत नाही. प्लँक कॉन्स्टंट जूल सेकंद आहे. प्लँक कॉन्स्टंट कोण आहे जूल सेकंद. सर तुम्हाला माहिती आहे आम्हाला नाही ना माहिती. आता त्याला पर्याय नाही हळूहळू डेव्हलप होईल. हे काय जूल सेकंदचं आहे. मग जूल म्हणजे काय एनर्जी m⁻⁴ l² t⁻⁻². सेकंद म्हणजे कोण टाइम म्हणजे काय आलं time⁻⁴. काहीच कारण नाही ते m² व्हावं. या दोघांचा गुणाकार m² होईल का काहीच कारण नाही कारण ह्याला ती m नाहीच आहे म्हणजे m⁻⁴ किती आहे 0. मग हा तसाच m⁻⁴ राहील हा तसाच l² राहील आणि इथं मात्र काय होईल t⁻⁻⁻⁴. त्यामुळे प्लँक कॉन्स्टंट हे उत्तर नाही. स्क्वेअर ऑफ द लिनियर मोमेंटम नाही होत हा स्क्वेअर ऑफ द लिनियर मोमेंटम. काल आपण काढलंय p = mv. p = काय काढलंय mv. माझा पाठ आहे मी तुमच्यासाठी लिहितोय. p = काय mv. मग m तसाच ठेवला. phi म्हणजे काय s/t. p = s/t. मग डायमेन्शन्स ऑफ p m तसाच m⁻⁴ l⁻⁴ t खालून वर गेला t⁻⁻⁻⁻. त्याचा काय करा म्हणतायत स्क्वेअर. मग ह्याचा स्क्वेअर झाला याचा काय झाला स्क्वेअर. मग m⁻⁴ चा स्क्वेअर घातांकाचा नियम a⁻m आणि a⁻n असेल तर ह्या दोघांचा काय होतो गुणाकार. मग इथं 2 आहे आणि इथं किती आहे 1 बे 1 बे. इथं l² आणि इथं t⁻⁻² m² आला पण l² आहे इथं काय l⁻⁴ ते पण नाही होणार आहे. चला पुढे आता स्क्वेअर ऑफ अँग्युलर मोमेंटम l = mvr असा त्याचा फॉर्म्युला आहे अँग्युलर मोमेंटमचा. l = mvr. चला m v म्हणजे कोण s/t r म्हणजे r. m⁻⁴ हा काय झाला m⁻⁴. s म्हणजे काय झालं लेंथ आणि हा पण r म्हणजे कोण लेंथ काय झालं l². s म्हणजे कोण लेंथ r म्हणजे कोण लेंथ l⁻⁴ पाया समान घातांकाची बेरीज. t⁻⁻ खाली किती आहे 1 वर आल्यावर -1 हे झालं अँग्युलर मोमेंटम. त्याचा कोण आहे स्क्वेअर. हे 2 आणि हे 1 काय झालं m². हे 2 आणि हे 2 काय झालं l⁻⁴ t⁻⁻². सो m² l⁻⁴ t⁻⁻². स्क्वेअर ऑफ अँग्युलर मोमेंटम. समजले. आता 2 गोष्टी आहेत. तुमचं किती चांगलं होतंय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुमच्या कानामध्ये जर कोणी भुंगा लावायला लावला की आमच्याकडे सीईटी पण होतं असं होतं तसं होतं वगैरे 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 तर त्याला सांगायचं तुमचं सीईटीचं होतं ना नक्की होतं ना. हा क्वेश्चन लिहून ठेवा घरी गेल्यावर आणि त्याला म्हणायचं याचं उत्तर सांग. जर नाही आला ना तर परत म्हणायचं माझ्या नादी नाही लागायचं. हे बघा 40 क्वेश्चन कसले पण होऊ शकतात. त्यातले 10 डायमेन्शन मी सोपा काढायला लावले तरी झाले 10 MCQ घेतले आमचे. आणि डायमेन्शन कसले व्हेलॉसिटी असेलरेशन फोर्स. आम्ही सीईटी घेतो आम्ही विथ सीईटी घेतो आम्ही विथ नीट घेतो आम्ही विथ JEE घेतो फक्त 12,000 फक्त 9,000 घेत असताल तुम्ही. मग माझ्याकडे येऊन मला नाही सांगायचं सर तिकडे एवढ्यात आणि एवढ्यातच होतं. तिकडं म्हणजे जिकडं कुठं असेल तिकडं. आलं लक्षात. जे कोणी तुम्हाला हे सांगायला चालू करेल त्याला कदाचित सीईटीला काय व्हायला पाहिजे हेच माहित नसतं. त्याला मग काय करायचं आपल्या यादीतले कुठले पण 2 डायमेन्शन द्यायचे सांग बरं या दोघांचे डायमेन्शन सेम आहेत का. असले शब्द कानावर गेले पाहिजे. स्टीफन कॉन्स्टंट प्लँक्स कॉन्स्टंट ऍटलिस्ट आपल्या कानावर तरी येत बरोबर आहेत ना. म्हणजे त्या लेवल पर्यंत आपण जायचा प्रयत्न तरी करतोय. ते सीईटीची लेवल आहे.
तोंडी काही बोलता येतं, मी सीईटी घेतो, मी जेडब्ल्यू घेतो, मी नीट घेतो, पण त्या लेवल पर्यंत जाणंही महत्वाचं आहे. मला असं म्हणायचं नाही कोण घेत नाही किंवा काय नाही, पण तुमच्या कानापाशी येऊन जर कोणी भोंगा करायला लागलं की त्याला एवढंच सांगायचं, बाबा ठीक आहे, हरकत नाही, तुमचं चांगलं होतंय, सगळं होतंय, तुला बेस्ट ऑफ लक, चांगले मार्क पडतील, पण एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर मला सोडून दे, हेच द्या सोडवायला त्याला. आणि नाही आलं तर त्याला परत म्हणायचं, परत माझा कान खायला यायचं नाही. तुला काय बाकीचे गप्पा मारायचे ना, बेळ खायला जायचे का, लाडू खायला जायचं का, पेढा खायला, तेवढं तू अभ्यासात तू माझ्यावर बोलायचं नाही. आलं लक्षात? आणि तुम्ही, मी काल सांगितलं ना, जे होतंय वर्गात ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं, नाही तर मग सांगितलेच मी काल काय होणार आहे. चलो, बरोबर आहे. उत्तर कसं आलंय? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी लक्ष द्या. चला, 3 ऍप्लिकेशन्स आहेत. डायमेन्शन अनालिसिस आपण शिकतो. आपण डायमेन्शन कसे काढायचे ते शिकलो. मग त्याचं अनालायसिस करून आपल्याला 3 ठिकाणी त्याचा उपयोग करता येतो. तुमच्या पुस्तकात त्याचे 3 ऍप्लिकेशन दिलेले आहेत. पहिलं महत्वाचं ऍप्लिकेशन आहे, दिलेलं एखादं इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही हे आपल्याला त्याच्या साहाय्याने काय करता येतं, व्हेरीफाय करता येतं. अजून 2 आहेत, कन्व्हर्जन फॅक्टर शोधणं, आणि जर आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटी मधल्या क्वांटिटीज दिल्या ज्यांच्यापासून ती फिजिकल क्वांटिटी डिराईव्ह केली तर तिचं एक्सप्रेशन आपल्याला सोडवता येतं, म्हणजे त्यांच्यातलं रिलेशन आपल्याला मांडता येतं. हे त्याच्यातलं तिसरं एक ऍप्लिकेशन आहे. मी हळूहळू तिघांबद्दल पण बोलेल. आता पहिल्यांदा मी जे बोलणार आहे ते आहे टू व्हेरीफाय करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. फिजिक्स मध्ये दिलेलं एखादं इक्वेशन करेक्ट आहे किंवा नाही, तुम्हाला माहित नाहीये जे इक्वेशन दिलंय आणि तुम्हाला सांगितलं चला सांगा हे बरोबर आहे का चुकीचं आहे, तर ते आपण डायमेन्शनच्या साहाय्याने सांगू शकतो. कशाच्या साहाय्याने सांगू शकतो? डायमेन्शनच्या साहाय्याने सांगू शकतो. सो टू व्हेरीफाय करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, एक सोपा इक्वेशन पासून सुरुवात करू जे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. ते सोपं इक्वेशन आहे, आयुष्यात कधीतरी ह्याला पाहिलेलंच असेल, आणि हे जर पाहिलेलं नसेल आणि तरीही तुम्ही सायन्स घेण्याचा अट्टाहाट करताय तर तुमच्या धाडसाचं कौतुक आहे. मी धाडसाचं म्हणतोय, चुकीचा निर्णय म्हणत नाही मी, धाडसाचं कौतुक आहे. फी इज इक्वल टू यू प्लस एटी ऐकलंय काय? कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत 3. पहिलं फी इज इक्वल टू यू प्लस एटी, पहिलं कुठलं? फी इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरं एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. आणि तिसरं फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. आता आपल्याला माहिती आहे हे आपण 9वी शिकलोय, त्यामुळे आपल्याला माहिती हे करेक्टच आहेत. हे तुम्हाला माहितीच आहेत ना करेक्ट आहेत. बाबा हे करेक्ट आहेत असं आपल्याला कुठे पुस्तकाने सांगितलं म्हणून आजपर्यंत आपण मानत आलोय करेक्ट आहेत. बरोबर आहे, करेक्ट असणारच आहेत. पण जे ओळखीचं नसेल आणि ते जर व्हेरीफाय करायला सांगितलं करेक्ट आहे तर मग काय डोकं लावायचं? समजा तुम्हाला मी सांगितलं आता टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट एल बाय जी, मग हे इक्वेशनची भाजी करून खायची? माहिती का आपल्याला करेक्ट आहे का काय? हे कधी ऐकलेलं नाही. मग याच्यासाठी वापरायचं काय? वापरायचं आपल्याला डायमेन्शनल अनालायसिस. पण हे जरा अवघडकडे जावं लागेल, आधी सोप्यापासून सुरुवात करू. हे आपल्याला माहिती करेक्ट आहे, आपण ते करेक्ट आहे हे सिद्ध करून दाखवू. याच्यासाठी उपयोगी पडतं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन. होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन्स. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन. काय सांगताय प्रिन्सिपल? हे प्राचार्य काय सांगतात? प्राचार्य का तत्व? कुठली स्पेलिंग आहे? PAL का PLE? LE. AL वाली प्रिन्सिपल, AL वाली पल म्हणजे कुठले? शाळेचे प्रिन्सिपल. आणि PLE त्याच्या आधीची येते असं मी गृहीत धरतोय प्रिन्सी. आपण चर्चा कशा करतोय? फक्त पल जाते का? मेंदूत जाते? ठीक आहे, गुड. तर प्रिन्सिपल तत्व काय बाबा? हे होमोजेनिटी ऑफ डायमेन्शनचं तत्व ते असं सांगतं, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन, गिव्हन फिजिकल इक्वेशन इज करेक्ट. गिव्हन फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ dimensions of each term are same. Dimensions of each term in the physical equations are same. जेवढे
टर्म्स असतील तेवढ्या प्रत्येकाचं डायमेन्शन कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, तर आणि तरच ते इक्वेशन कसं असतं, करेक्ट असतं. काय सांगितलं मी? अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन द फिजिकल इक्वेशन इज करेक्ट. द फिजिकल इक्वेशन थोडक्यात लिहितोय, हे पूर्ण लिहायचं तुम्ही पेपरला लिहिताना. द फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ, कधी, ओनली इफ dimensions of each term in equation are same. जर त्या फिजिकल इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असेल, सेम असेल, तर आणि तरच ते फिजिकल इक्वेशन कसं असतं, करेक्ट असतं. ठीक आहे, चला बघूया काय म्हणायचंय. पॉलिनॉमियल वगैरे शिकलाय ना? पॉलिनॉमियल मध्ये ही एकच टर्म कन्सिडर केली जाते, ए आणि टी वेगवेगळं कन्सिडर केलं जात नाही, तेच इथं पण लक्षात ठेवायचं. मग ह्या इक्वेशन मध्ये किती टर्म आहेत? सोपा प्रश्न. किती आहेत? 3. फी एक टर्म, यू एक टर्म आहे आणि ए टी ही एक टर्म आहे, म्हणजे किती टर्म झाल्या? 3. मग आपलं जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ऑफ डायमेन्शन, काय सांगतं? दिस फिजिकल इक्वेशन इज करेक्ट. दिस फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ, कधी, कधी डायमेन्शन ऑफ ईच टर्म आर सेम. म्हणजे व्ही चं डायमेन्शन काढलं तुम्ही यू चं डायमेन्शन काढलं आणि ए टी चं डायमेन्शन काढलं, म्हणजे ह्या एका टर्मचं डायमेन्शन काढलं, तिन्ही डायमेन्शन कसे आले पाहिजेत? सेम. असं होत असेल तर ते इक्वेशन करेक्ट. कळलं का इथपर्यंत? सांगा काय कळलं, सांगा. या इक्वेशन मध्ये किती टर्म आहेत त्या मोजल्या सर आम्ही? किती आहेत? 3 आहेत. गुड, चांगलं मोजले आणि बरोबर मोजलेत. मोजे तुम्हाला मोजता येतं. या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं पाहिजे? सेम. म्हणजे कोणाकोणाचं? फी ह्या टर्मचं, यू या टर्मचं, ए टी या एकत्रित टर्मचं. त्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे फी कोण आहे? फायनल व्हेलॉसिटी. कोण आहे? फायनल व्हेलॉसिटी, अर्थात व्हेलॉसिटी. कोण आहे? व्हेलॉसिटी. मग तुम्हाला व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काढता येतच. काय आहे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन? डायमेन्शन काय आहे व्हेलॉसिटीचं? m raised to 0, l raised to 1, t raised to -1. गुड, बघितले? हे सरळ पाय आहेत माझं, सरळ, उलट पाय नाहीयेत आणि मान पण बघा सरळ आहे. मग असं काय बघता की आयुष्यात पहिल्यांदा बघितल्यासारखं? व्हेलॉसिटी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. v इज इक्वल टू s बाय टी. s म्हणजे कोण? लेंथ. l रेस टू 1, t वर गेला t रेस टू -1, m नाही म्हणून m रेस टू 0. कळलं ना? आता इथून पुढे कळलं नाही म्हणायचं, वी नो म्हणायचं. येतंय, आपण नसताना सुद्धा म्हणतो वी नो. मग आता इथं येतंय त्यावेळेस तरी म्हणायला काय हरकत आहे? चला, ही कोण आहे? व्हेलॉसिटी. पण कसली? इनिशियल व्हेलॉसिटी. असं त्या इनिशियल फायनल, पण मूळची कोण आहे? व्हेलॉसिटी. म्हणजे तिचं डायमेन्शन परत तेच. ए कोण आहे? ऍपल. ऍक्सेलरेशन कोण आहे? ऍक्सेलरेशन. चला, ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन काय आपल्याकडं? ते पण पार्ट आहे आपलं. m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -2. m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -2. समजलं इथपर्यंत? ठीक आहे, चला. सो आता आपल्याला ऍक्सेलरेशनचं पण डायमेन्शन काढावं लागेल. कशाचं? ऍक्सेलरेशन. पण त्याला टी ने गुणायचंय. कशाने गुणायचंय? टी. चला, प्रत्येकाचं डायमेन्शन आपण आता काय करूया? काढूया. परीक्षेला कसं लिहायचं वगैरे हा नंतरचा प्रश्न आहे, आधी समजू द्या. फीचं डायमेन्शन सांगा. फीचं डायमेन्शन काय? m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -1. m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -1. याला थोड्या वेळ म्हणूया इक्वेशन नंबर 1. चला, दुसरं डायमेन्शन कशाचं? यूचं. यू म्हणजे कोण आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय? m रेस टू 0, l रेस टू 1, t रेस टू -1. इक्वेशन नंबर 2. तिसरं डायमेन्शन at. म्हणजे कोणाकोणाचं डायमेन्शन? डायमेन्शन्स ऑफ ए आणि डायमेन्शन्स ऑफ टी. डायमेन्शन्स ऑफ ए
आणि डायमेन्शन्स ऑफ टी. चला असलरेशनचं डायमेन्शन m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -2. m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -2. t म्हणजे कोण? टाइम. टाइम रेस टू 1. टाइम रेस टू 1. चला देअरफॉर बोला m रेस टू 0 हे तुमचं l रेस टू 1 हे -2 आणि हे 1 किती झालं? -1. m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -1. दिस इज इक्वेशन नंबर 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. किती इक्वेशन मिळाले तुम्हाला? 1 2 3. म्हणजे ह्या टर्मचं डायमेन्शन किती मिळालं? m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -1. या टर्मचं डायमेन्शन किती मिळालं? m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -1. या टर्मचं डायमेन्शन काय मिळालं? m रेस टू 1 m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -1. So from equation 1 2 3 dimensions of each term are same. Therefore, according to the principle of homogeneity of dimension, the given physical equation is correct. पेपरला कसं लिहायचं ते मी सांगतो. कळलंय का सांगा मला? काय कळलं सांगा? हा हे कळलं आहे का नाही? हा मग आता ना तुम्हाला 2 इक्वेशन अजून बाकी आहेत सोडवायची. कुठलं बरं? s is equal to ut plus 1/2 at square. आता बघा s चं डायमेन्शन l रेस टू 1. s चं डायमेन्शन काय? l रेस टू 1. मग फक्त कोण आहे? लेंथ. म्हणजे m रेस टू 0 t रेस टू 0 लिहून देणार आहे बाळांनो. मी हे लिहून देणार आहे कारण हे विचारतात पेपरला. त्यामुळे हे मी तुम्हाला पेपरला कसं लिहायचं वगैरे असं लिहून देणार आहे. गडबड करू नका. आता होणार नाही उरलेल्या वेळात. बरं u म्हणजे कोण? अगेन व्हेलॉसिटी. ह्या एका टर्मचं डायमेन्शन. हे झालं पहिल्याचं. ut चं डायमेन्शन काढायचं ठरवलं आपण. u म्हणजे कोण? u म्हणजे कोण? इनिशियल व्हेलॉसिटी. चला व्हेलॉसिटीचं डायमेन्शन m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -1 आणि हा तुमचा t रेस टू 1. हे -1 आणि हे 1 किती झालं? 0. काय शिल्लक राहिलं? l रेस टू 1. काय शिल्लक राहिलं? l रेस टू 1. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता शेवटची टर्म 1/2 at square. 1/2 at square. 1/2 न्यूमेरिकल कॉन्स्टंट. त्याला डायमेन्शन नाही. चला a चं डायमेन्शन डायमेन्शन्स ऑफ a आणि डायमेन्शन्स ऑफ t स्क्वेअर. a चं डायमेन्शन काय? m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -2. m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू -2. परत कोण आहे इथं? t स्क्वेअर. t स्क्वेअर. हे -2 आणि हे t स्क्वेअर कॅन्सल. शिल्लक कोण राहिलं सांगा फक्त? l रेस टू 1. काय शिल्लक राहिलं? l रेस टू 1. चला पहिलं कोण होतं? s चं डायमेन्शन काय आहे? l रेस टू 1. चला ut चं डायमेन्शन l रेस टू 1 आणि तिसरं 1/2 at square चं डायमेन्शन l रेस टू 1. काय कळलं 1 2 3 वरून? Dimensions of each term are same. Therefore, given physical equation is correct. कोण म्हणतं? According to the principle of homogeneity of dimension. काय सांगतं principle of homogeneity of dimension? The given physical equation is correct only if dimension of each term in the physical equations are same. Physical equation मधल्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन जर सेम असेल तर आणि तरच ते फिजिकल इक्वेशन काय असतं? करेक्ट असतं. त्याच्या पाठीमागचं कारण रीडिंग बिटवीन द लाईन ज्याच्यात उल्लेख नाही. त्यांचं डायमेन्शन जर सेम असेल तर आणि तरच त्यांची बेरीज करता येते, वजाबाकी करता येते, म्हणून हे करेक्ट असतं. बरं हे मधलं वाक्य मी as they are added किंवा as they are subtracted हे मी म्हणलेलो नाही. समजलेलं आहे? समजलेलं आहे का? नक्की. आता तुम्ही घरी गेल्यानंतर परीक्षेला कसं मांडायचं ते राहू द्या, पण तुम्ही ऍटलीस्ट 3 इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन मी असं दाखवायचं. पहिलं कुठलं? phi is equal to u plus at. दुसरं कुठलं? s is equal to ut plus 1/2 at square. आणि तिसरं कुठलं? phi square is equal to u square plus twice s. समजलंय का? वह्या गुंडाळा, लगेच बाहेर जाऊ नका, काही सूचना द्यायच्या.